नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? सो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजीमधील चॅप्टर नंबर 4, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा खूप छोटासा, खूप सिंपल आणि खूप स्मॉल म्हणजे खूप चांगला असा चॅप्टर आहे की तुम्ही हा खूप इझिली पटकन कंप्लीट करू शकता. त्यासोबतच याच्यामध्ये असे काही पॉईंट्स आहेत की जे फक्त लक्षात ठेवले तरीही तुम्ही आरामात नीटमध्ये चांगला स्कोर करू शकता. या चॅप्टरमधून हार्डली एखादा क्वेश्चन येतो, एखादा दुसरा क्वेश्चन याच्यामधून येऊ शकतो. कारण हे कसं आहे, जे रिप्रोडक्शन पूर्ण युनिट आहे म्हणजे ह्युमन रिप्रोडक्शन आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, तर याच्यामध्ये कंबाईन असे प्रश्न येतात, सेपरेट सेपरेट असे प्रश्न काही मोस्टली येत नाहीत. तर या या दोन्ही चॅप्टरला एकच युनिट मानून याच्यामधून प्रश्न काढले जातात. ओके. तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डच्या वगैरे बुक्स पाहिल्या तर त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हा चॅप्टर वेगळा नाहीये, तर तो ह्युमन रिप्रोडक्शनमध्येच कंबाईन करण्यात आलेला आहे. सो लेट अस स्टार्ट. या चॅप्टरमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत की ज्या नीटमध्ये डायरेक्टली विचारल्या जातात ॲज अ स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये, तर त्याला आपण अंडरलाईन करणार आहोत किंवा हायलाईट करणार आहोत. समरी पाहणार आहोत, फ्लोचार्ट्स पाहणार आहोत, माइंड मॅप्स वगैरे सगळं काही तुम्हाला या चॅप्टरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सगळ्यात पहिल्यांदा रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये ॲक्च्युअल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय आहे? WHO ने एक रिप्रोडक्टिव्ह हेल्थची डेफिनेशन दिली होती. ती नेमकी काय आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी निगडीत काही अवेअरनेस प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले होते. इंडियामध्ये असेल तर त्या इंडियामधल्या प्रोग्राम्सबद्दल आपण पाहणार आहोत की त्यांनी काय अवेअरनेस केला होता किंवा कधी त्या सुरू झाल्या होत्या. ते सगळे प्रोग्राम्स वगैरे आपण पाहणार आहोत. थर्ड पॉईंट असा आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय बेसिकली, त्यासोबतच अजून एक टॉपिक आहे ॲम्निओसिटीज, तो आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर फोर्थ पॉईंट आहे ते म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पॉप्युलेशन. अर्थात पॉप्युलेशन आता वाढत आहे, तर मग ते पॉप्युलेशन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा पॉप्युलेशन काम कशामुळे वाढत आहे, त्याचे रिझन्स काय आहेत, हे आपण पाहणार आहोत नंतरच्या टॉपिकमध्ये. हे सगळे मेन टॉपिक्स आहेत. आफ्टर दॅट थर्ड टॉपिक आहे तो म्हणजे आता पॉप्युलेशन वाढते, सो हे आपण कमी केलं पाहिजे ना, ऑब्व्हियसली कमी केलं पाहिजे. मग त्यासाठी काही बर्थ कंट्रोल किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत, ते आपण पाहणार आहोत थर्ड पॉईंटमध्ये. मग आता ह्या कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्समध्ये काही बॅरियर मेथड्स आहेत, नॅचरल मेथड्स आहेत, सर्जिकल मेथड्स आहेत, पिल्स वगैरे आहेत, हे सगळं याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे MTP, म्हणजे काय, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, म्हणजेच थोडक्यात साध्या लँग्वेजमध्ये काय, अबॉर्शन. आता बेसिकली एवढ्या सगळ्या मेथड्स वापरूनही, म्हणजे यापैकी काही मेथड्स वापरून देखील एखादी लेडी जर प्रेग्नंट झाली असेल आणि तिला ते बेबी नको आहे, तर ते बेबी अबॉर्ट केलं जाऊ शकतं का? कोणत्या कालावधीमध्ये अबॉर्ट केलं जाऊ शकतं? कोणत्या कंडिशन्स अंडर अबॉर्शन केलं जाऊ शकतं? कधीपर्यंत अबॉर्शन करणं सेफ आहे? हे सगळं आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आहे STDs किंवा STIs, म्हणजे काय, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस किंवा इन्फेक्शन्स. याच्यामध्ये आपण असे कोणते डिसिजेस आहेत की जे सेक्शुअल इंटरकोर्समुळे, अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्समुळे ट्रान्समिट होतात, हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. लास्ट पॉईंट आहे ते म्हणजे ART, किंवा याला आपण आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी असं म्हणूया. तर बेसिकली याच्यामध्ये काय होणार आहे की जे असे कपल्स आहेत की ज्यांना बेबीज नाही होत आहेत, काही प्रॉब्लेम असतील, मेलमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा फिमेल पार्टनरमध्ये प्रॉब्लेम असेल, तर मग याच्यावरती मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये किंवा मेडिकल सायन्सेसमधून अशा काही नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत की ज्याच्या हेल्पने त्या कपलला चाइल्ड होऊ शकतं. सो बेसिकली त्या कोणत्या मेथड्स आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर जर आपण ओव्हरऑल पाहिलं तर 6 टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय, पॉप्युलेशन आणि ते कमी करण्याचे स्ट्रॅटेजीज काय आहेत किंवा पॉप्युलेशन कशामुळे वाढत आहे, कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स, MTP, STDs किंवा STIs आणि ART. सगळ्यात पहिल्यांदा जे जे इम्पॉर्टंट आहे पहिल्या पेजमधलं तेच आपण पाहणार आहोत, कारण पहिल्या पेजमध्ये जास्त असं काही इम्पॉर्टंट नाही आहे. सो WHO ने दिलेली डेफिनेशन एक महत्त्वाची आहे. आपण एखाद्या व्यक्तीला ती रिप्रोडक्टिव्हली हेल्दी आहे असं कधी म्हणू शकतो, जेव्हा ती रिप्रोडक्शन करू शकत असेल, जेव्हा तिचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स फंक्शनल असतील, तेव्हाच आपण त्या व्यक्तीला ती रिप्रोडक्टिव्हली हेल्दी आहे असं म्हणू शकतो. त्यासोबतच फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स फंक्शनल असून उपयोग नाही, तर त्या व्यक्तीचं सोशल, मेंटल, इमोशनल, फिजिकल बिहेवियरल हे नॉर्मल असलं पाहिजे, तरच आपण त्या व्यक्तीला रिप्रोडक्टिव्हली हेल्दी पर्सन असं म्हणू शकतो. सो सेक्स रिलेटेड एस्पेक्ट्समध्ये सोशली, मेंटली, फिजिकली सगळं बिहेवियर जर नॉर्मल असेल, नॉर्मल इंटरॅक्शन असेल त्या पर्सनचं सोसायटीमध्ये, तर त्याला आपण रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी असं आपण म्हणू शकतो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत. इथून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तयार होतो, तो म्हणजे असा की इंडिया वॉज अमंग्स द फर्स्ट कंट्रीज इन द वर्ल्ड टू इनिशिएट ॲक्शन प्लॅन्स अँड प्रोग्राम्स ॲट अ नॅशनल लेवल टू अटेंड टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ॲज अ सोशल गोल, आणि यालाच आपण म्हणणार आहोत फॅमिली प्लॅनिंग.
हा प्रश्न तयार केला जातो आणि बऱ्याचशा एक्झाम्समध्ये देखील विचारला जातो. तर बेसिकली या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की सुरुवातीला जेव्हा पॉप्युलेशन जे आहे ते कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे यासाठी एक प्रोग्राम इनिशिएट केला गेला होता, दॅट वॉज फॅमिली प्लॅनिंग. तर या फॅमिली प्लॅनिंग प्रोग्रामची सुरुवात इंडियामधून झाली होती 1951. इयर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इंडियामध्ये सुरुवात झाली होती हे पण लक्षात ठेवायचं आहे. इंडिया वॉज द फर्स्ट कंट्री, इंडिया वॉज अमंग द फर्स्ट कंट्री टू इनिशिएट धिस प्रोग्राम. बेसिकली हा प्रोग्राम का म्हणजे कशाला तयार करण्यात आला होता ना, तर याचं पर्पज होतं अवेअरनेस क्रिएट करणं लोकांमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल, सेक्स रिलेटेड प्रॉब्लेम्सबद्दल, STDs बद्दल, प्रेग्नन्सीबद्दल किंवा ॲबॉर्शन वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हा याचा मेन पर्पज होता. म्हणजे बेसिकली जे काही प्रोग्राम्स इनिशिएट किंवा आता सध्या चालू आहेत, इनिशिएट केले गेले होते किंवा आता सध्या चालू आहेत, तर या सगळ्या प्रोग्रामचा मेन हेतू हाच होता की लोकांमध्ये अवेअरनेस स्प्रेड व्हावा. सो बेसिकली ती जी काही त्यांनी प्रोग्राम स्टार्ट केला होता फॅमिली प्लॅनिंगचा, त्याचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे आणि आता त्याचं नाव आहे ते म्हणजे रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर. का बरं नाव चेंज केलं गेलं असेल? सो आता याच्यामध्ये चाइल्ड हेल्थ केअर पण इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. म्हणजे जेव्हा एखादं बेबी जन्माला येतं तेव्हा त्याच्याबद्दल ज्या काही सगळ्या अवेअरनेसच्या गोष्टी असतील, मग ते पोलिओ वगैरे 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 सगळं, तर ते सगळं याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. आफ्टर दॅट या पॅरेग्राफमध्ये अर्थात MCQs तयार होतील किंवा प्रश्न तयार होतील असं काही नाहीये, बट इफ यू वॉन्ट तुम्ही हा पॅरेग्राफ रीड करू शकता. फक्त याच्यामध्ये एकच ओळ महत्वाची आहे, ती म्हणजे अशी ज्याचं सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एड्स हा कसा आहे, STD आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. बाकी तुम्हाला एड्सबद्दल अजून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल किंवा याच चॅप्टरमध्ये आपण शेवटच्या काही पानांमध्ये पाहणार आहोत. ओके. नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ॲम्निओसेंटेसिस. व्हॉट इज ॲम्निओसेंटेसिस? तर बेसिकली तुम्ही ऐकलं असेल की बऱ्याचदा स्त्री भ्रूण हत्या होते. म्हणजेच काय, तर फिमेल फेटिसाईड होतं. म्हणजे काय, तर जेव्हा मदरच्या ओममध्ये सपोज की फिमेल बेबी जर असेल तर त्या फिमेल बेबीच्या एम्ब्रिओला मारून टाकलं जातं. तर हे कसं कळतं की हा तिच्या मदरच्या ओममध्ये फिमेल एम्ब्रिओ आहे, हे कसं कळलं जातं? काहीतरी असेल ना त्याच्यामुळे कळत आहे. तर बेसिकली ते काय आहे, तर या सगळ्या गोष्टी आता आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. तर ही जी प्रोसेस आहे की ज्याच्या आधारे सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं त्याला आपण म्हणणार आहोत एमनिओसेंटेसिस. बेसिकली एमनिओसेंटेसिस ही सेक्स डिटर्मिनेशन करण्यासाठी वापरण्यात येणारी प्रोसेस नाहीये, बट त्याच्या आधारे सेक्स डिटर्माइन केलं जाऊ शकतं त्या बेबीचं. ॲक्च्युली जेव्हा एखादा बेबी, आपण याच्या आधी ऑलरेडी प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा एखादा एम्ब्रिओ किंवा एखाद्या बेबीची ग्रोथ होत असते ना, ते जेव्हा 3 मंथचं होतं, 3 मंथची ग्रोथ होते म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर कंप्लीट होतं, तर त्या एजपर्यंत किंवा त्या मंथपर्यंत ती बेबी फिमेल आहे की मेल आहे ह्याचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स किंवा जेनेटल एरियाज तयार झालेले असतात आणि त्याच्या आधारे कळू शकते की ती बेबी फिमेल आहे की मेल आहे. सो बेसिकली याचाच आधार घेऊन हे लोक काय करणार आहेत, तर हे झालं पहिली गोष्ट की कधी कळते ती बेबी मेल आहे की फिमेल आहे. आता हे जे एमनिओसेंटेसिस आहे ते कधी केलं जातं, साधारणतः 16th वीक ऑफ प्रेग्नन्सी टू 22nd वीक ऑफ प्रेग्नन्सीच्या मध्ये हे केलं जातं. ओके. काय याचं नाव आहे एमनिओसेंटेसिस. कसं केलं जातं ते आधी पाहूया आणि याचा मूळ उद्देश काय होता ते आपण नंतर पाहूया. सपोज की हे आहे युटरस. ओके. आणि या ठिकाणी बेबी इम्प्लांट झालेला आहे. ओके. बेबी अशा पद्धतीने या ठिकाणी इम्प्लांट झालेला आहे. आता बेबी कसं ड्रॉ करायचं? ओके. हे आहे आपलं बेबी. सो हे जे बेबी या ठिकाणी इम्प्लांट झालेला आहे, या बेबीच्या भोवती काहीतरी फ्लुइड असतं ज्याला आपण एमनिओ फ्लुइड असं म्हणणार आहोत. ओके. हे जे एमनिओ फ्लुइड आहे, एमनिओटिक फ्लुइड आहे, तर याच्यामध्ये बेबीचे काही सेल्स असतात. अर्थात बेबी आतमध्ये आहे त्याच्यामुळे बेबीचे काही सेल्स याच्यामध्ये असणं स्वाभाविक आहे, किंवा डेड सेल्स असतील किंवा नवीन काही फॉर्म होणारे सेल्स असतील, तर हे सगळे सेल्स या फ्लुइडमध्ये असतात. त्यासोबतच बेबी थोडंसं मोठं झालं असेल, आता 16 to 22 वीकच्या आधीमध्ये बेबी काही वेळेस बऱ्याचदा बेबीची युरिन असेल किंवा बेबीचं ब्लड असेल हे याच्यामध्ये मे बी जाऊ शकतं. ओके. या फ्लुइडमध्ये मे बी मिक्स होऊ शकतं. बेसिकली काय केलं जातं एमनिओसेंटेसिसमध्ये, की इथून एक आतमध्ये इंजेक्शन टाकलं जातं आणि त्याच्या आधारे याच्यामधलं, म्हणजे डायरेक्ट इंजेक्शन नाही टाकलं जात, मी जस्ट तुम्हाला समजावं म्हणून सांगते, बट बेसिकली इथून हे जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडला बाहेर काढलं जातं. आता ह्या फ्लुइडला बाहेर काढल्यानंतर याच्यामध्ये बेबीचं युरिन आहे, बेबीचे काही सेल्स आहेत, त्या सेल्सच्या आतमध्ये ऑब्व्हियसली जीन्स असणार आहेत. जीन्सच्या हेल्पने आपल्याला कळू शकतं किंवा क्रोमोझोमच्या हेल्पने आपल्याला कळू शकतं की ते बेबी मेल आहे की फिमेल आहे. जर XY क्रोमोझोम प्रेझेंट असेल तर ते बेबी मेल असणार आहे, XX क्रोमोझोम असेल ते बेबी फिमेल असणार आहे. म्हणजे बेसिकली काय, की या फ्लुइडच्या आधारे त्या बेबीचं सेक्स कोणतं आहे ते कळू शकतं. पण अर्थात यासाठी ही मेथड नव्हती. ही मेथड कशासाठी होती, तर त्या बेबीला कोणतं जेनेटिक डिसऑर्डर आहे का हे कळावं यासाठी.
आता जीन्सचा पूर्ण अभ्यास करता येतो, याचा अर्थ त्या बेबीच्या बॉडीमध्ये अशी कोणती जेनेटिक डिसऑर्डर आहे का, हे पण फाइंड आउट केलं जाऊ शकतं. जर ते डिसीज क्युरेबल नसेल किंवा ते डिसीज जर बेबीला काही फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम वगैरे असेल, त्याच्यामुळे बेबीची एज कमी होते, बेबीला खूप सारे परत आजार म्हणजे खूप सारे त्रास होणार आहेत पुढे. तर अशी काही जर आजार असेल, तर मग त्या बेबीचं एबॉर्शन केलं जाऊ शकतं. डिपेंड्स की त्या मदर फादरला हवं असेल तर किंवा त्या पद्धतीने. बट असं जर काही जेनेटिक डिसऑर्डर असेल तर ते चेक करण्यासाठी बेसिकली ॲम्निओसेंटेसिस ही मेथड वापरली जाते. पण याचा दुरुपयोग केला जाऊ लागला हळूहळू काही कालावधीनंतर, आणि याच्यामधून एकदा का सेक्स कळलं की ती फिमेल आहे की मेल आहे, की फिमेल फिटसला आतल्या आतच मारून टाकलं जायचं. आणि त्याच्यावरती आता बॅन टाकलेला आहे, कारण फिमेल्सचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिटिसाईड होत आहे. सो त्याच्यामुळे आता बॅन टाकलेला आहे, आणि याला आपण म्हणणार आहोत स्टॅट्युटरी बॅन टाकलेला आहे ॲम्निओसेंटेसिसवरती. बट अजूनही काही कंडिशन्समध्ये ॲम्निओसेंटेसिस करावं लागतं, कारण त्या बेबीला जेनेटिक डिसऑर्डर आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी. आता अगेन या गोष्टीमध्ये ते जेनेटिक डिसऑर्डर वगैरे काही लेट कालावधीमध्ये फाइंड आउट केलं तर मग त्या बेबीचं अबॉर्शन नाही करतायत. त्याच्यामुळे काही पर्टिक्युलर कालावधीच आहे की याच्यामध्येच फक्त त्याच्यामध्ये कुठले जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत की नाही ते पाहिलं जातं. आता याच्यामध्ये कुठले कुठले जेनेटिक डिसऑर्डर्स आपण फाइंड आउट करू शकतो. एक तर आहे डाऊन सिंड्रोम, दुसरा आहे हेमोफिलिया, तिसरा आहे सिकल सेल ॲनिमिया. अर्थात त्याच्यामध्ये त्या बेबीची डेथ देखील होऊ शकते जर सिव्हिअर असेल तर. सो या सगळ्या गोष्टी याच्या आधारे आपण फाइंड आउट करू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तर झालं ॲम्निओसेंटेसिसबद्दल. ही इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 6 वीक 22nd वीकपर्यंतच फक्त ही प्रोसेस परफॉर्म केली जाऊ शकते. त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी ॲम्निओसेंटेसिस केलं जाऊ शकत नाही, कारण त्याचा काही उपयोगच नाही आहे. ओके, अर्थात 22nd वीक नंतर जरी आपल्याला कळलं की त्या बेबीला कुठलं तरी जेनेटिक डिसऑर्डर आहे, तरी पण त्याचं अबॉर्शन वगैरे काही केलं जाऊ शकत नाही. सो दॅट्स वाय 22nd वीक काय आहे, लास्ट आहे. पण याच्यामधून तुम्हाला म्युटेशनवाले डिसऑर्डर्स नाही कळणार, याच्यामधून फक्त जेनेटिक डिसऑर्डरच कळू शकतात. त्यासोबतच याच्यामध्ये युरिन वगैरे असल्यामुळे अजूनही बऱ्याचशा टेस्ट केल्या जाऊ शकतात. आता नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल, की सहेली नावाचे एक ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे, जे की फिमेलसाठी आहे, आणि याच्या आधारे फिमेल प्रेग्नन्सी एक्सटेंड करू शकते, म्हणजे प्रेग्नंट राहू नये यासाठी या पिल्स घेतल्या जातात. सो या पिल्स ज्या आहेत तर त्या CDRIने बनवलेल्या आहेत. CDRI म्हणजे काय, सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट, जे की लखनौमध्ये आहे. सो तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे 3 नावं, एक तर CDRI जे की लखनौमध्ये आहे, आणि ज्यानं सहेली नावाचं टॅबलेट तयार केलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही हे नाही वाचलं तरी पण चालेल. याच्यामध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे की कशाबद्दल अवेअरनेस स्प्रेड करण्याचं काम केलं जातं. तर बेसिकली पॉप्युलेशन काय इन्क्रीज होत आहे, एक तर तुम्ही पाहिलं असेल की सध्या मेडिकल सायन्समध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट झालेली आहे. नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स येत आहेत, नवीन नवीन मेडिसिन्स येत आहेत, आणि त्याच्यामुळे आधी काय व्हायचं की मेडिसिन्स नसल्यामुळे एखादी मदर जेव्हा बेबीला बर्थ द्यायची आणि बेबी जर काही कंडिशन्समध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकला तर बेबीची डेथ व्हायची, किंवा मदर काही कंडिशन्समध्ये सर्व्हाइव्ह नाही करू शकली तर मदरची डेथ व्हायची. सो त्या कालावधीमध्ये मॉर्टिलिटी रेट खूप जास्त होता. बट आता हा जो मॉर्टिलिटी रेट आहे, म्हणजे जे मरणाचं प्रमाण आहे, मृत्यूदर आहे, तो आता कमी झालेला आहे, का तर मेडिकल सायन्समध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंटमुळे. सो त्याच्याबद्दलच आता आपण पाहतोय. आता इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन पाहायला मिळते, ती म्हणजे वर्ल्ड आणि इंडियाचं पॉप्युलेशन. सो तुम्हाला एक छान असा चार्ट तयार करायचा आहे, कारण हे जर तुम्ही स्टेटमेंट लक्षात ठेवायला गेलात तर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. दॅट्स वाय आपण एक चार्ट तयार करूया, आणि याच्यामध्ये आपण सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती फिल करणार आहोत. ओके, तुम्ही NCERT करू शकता, कारण NCERTने चिक्कार जागा दिलेली आहे ती बाजूला, आणि आपण याच्यामध्ये अनेक गोष्टी लिहू शकतो ज्या की मध्ये मध्ये पॉईंट्समध्ये आवश्यक आहेत. सो इथे आहे इयर, घेऊया आपण. इथे आहे वर्ल्ड, आणि इथे आहे आपला इंडिया. सो इयरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत दॅट इज 90sचा कालावधी. पण इंडियासाठी आपण 1947 पासून स्टार्ट करते, कारण इंडिया 1947 इंडिपेंडंट कंट्री झाली होती. नेक्स्ट होणार आहे 2000, आणि नेक्स्ट होणार आहे 2011. येस. सो बेसिकली जर आपण 19मध्ये पाहिलं तर वर्ल्डचं पॉप्युलेशन होतं दॅट वॉज अराउंड 2 बिलियन. इट वॉज अराउंड 2 बिलियन. आणि हेच जर आपण इंडियामध्ये पाहिलं तर इंडियाचं पॉप्युलेशन होतं 1947ची गोष्ट आहे ही, 350 मिलियन. ओके, बिलियन मिलियनमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये. बिलियन इज द ह्यूज अमाऊंट, आणि मिलियन इज नॉट दॅट मच ह्यूज अमाऊंट. ओके, सो बेसिकली आपण 10 लाखला 1 मिलियन म्हणतो, बट बिलियनसाठी 10⁻9 झिरोज द्यावे लागतात. ओके, सो खूप मोठा डिफरन्स आहे या संख्येमध्ये. 2 बिलियन वॉज द वर्ल्ड पॉप्युलेशन इन 19s, आणि आता आणि त्या कालावधीमध्ये इंडियाचं पॉप्युलेशन होतं 350 मिलियन. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कलर बदलूया का, छान दिसेल जरासं.
2000 ह्याच्यामध्ये जर आपण वर्ल्डचं पॉप्युलेशन पाहिलं तर ते जाऊन पोहोचलं होतं 6 बिलियन पर्यंत. म्हणजे केवढा ड्रास्टिकली ते इन्क्रीज झालेलं आहे. आणि जर आपण इंडियामध्ये पाहिलं तर हे पॉप्युलेशन गेलं होतं 1 बिलियन पर्यंत. सॉरी, बी 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 इथे बी आहे, 1 बिलियन पर्यंत. ओके. सो वर्ल्डचं पॉप्युलेशन होतं 6 बिलियन आणि इंडियाचं पॉप्युलेशन होतं 1 बिलियन. मे 2011 पर्यंत वर्ल्डचं पॉप्युलेशन झालं होतं 7.2 बिलियन आणि इंडियाचं पॉप्युलेशन झालं होतं 1.2 बिलियन. सो अशा पद्धतीने हा डाटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. खूप इझी आहे, जास्त काही अवघड नाहीये. 4 ते 5 वेळा वाचला तरी पण तुमच्या आरामात लक्षात राहील. फर्स्ट ऑफ ऑल, इयर 1900 मध्ये 2 बिलियन वर्ल्ड पॉप्युलेशन, इंडियाचं पॉप्युलेशन 1947 मध्ये 350 मिलियन. इयर होतं 2000, वर्ल्ड पॉप्युलेशन 6 बिलियन, इंडियाचं पॉप्युलेशन 1 बिलियन. इयर आहे 2011, वर्ल्ड पॉप्युलेशन 7.2 बिलियन, इंडियाचं पॉप्युलेशन 1.2 बिलियन. सो तुम्ही जर पाहिलं तर अराउंड 1.6 पार्ट जो आहे वर्ल्डचा, तर ते आहे इंडियाचं पॉप्युलेशन. म्हणजे किती ह्यूज अमाऊंटमध्ये इंडियन्स पूर्ण वर्ल्डमध्ये आहेत. त्यासोबतच तरी पण आपल्या इंडियाचा क्रमांक सेकंड आहे, फर्स्ट चायना आहे. अकॉर्डिंग टू द 2011चं सेन्सस, अजून सेन्सस नाही झाले, सो दॅट्स वाय वी कांट से एनिथिंग. बट अकॉर्डिंग टू 2011चं सेन्सस, त्याच्यानुसार इंडिया सेकंड नंबरला आहे. आता हे जे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन वाढत आहे, हे कशामुळे वाढते, याचे रिझन्स काय आहेत? तर डिक्लाइन इन डेथ रेट, म्हणजे मृत्यू दर जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालाय आणि त्याच्यामुळे पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे. म्हणजे जन्माला येणारी मुलं तर आहेतच, पण त्यासोबतच जो डेथ रेट आहे तो कमी झाल्यामुळेच हे जे पॉप्युलेशन आहे ते इन्क्रीज होत आहे. याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ते तुम्हाला करेक्टमध्ये किंवा ट्रू फॉल्समध्ये येऊ शकतं. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे MMR, म्हणजे मदर मॉर्टिलिटी रेट, म्हणजेच मदरचा मृत्यूदर कमी झालेला आहे आफ्टर डिलिव्हरी. नेक्स्ट आहे इन्फॅन्ट मॉर्टिलिटी रेट, म्हणजेच आफ्टर डिलिव्हरी ऑफ बेबी बऱ्याचदा प्री मॅच्युअर वगैरे जन्माला येतं किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर्सने जन्माला येतं. तर बेसिकली आता मेडिकल सायन्सेसमुळे आपण त्या बेबीला वाचवू शकतो. सो त्याच्यामुळे त्याचा मॉर्टिलिटी रेट कमी झाला आहे. आपल्याला वाटतं की ठीक आहे ना, कमी झाले, चांगली गोष्ट आहे. बट हे एका बाजूने चांगलं आहे. याचा दुष्परिणाम असा आहे की असेच जर संख्या वाढत राहिली, लहान मुलांची म्हणा किंवा डेथ रेट कमी होत राहिल्या, तर त्याच्यामुळे पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज होत आहे. सो वी हॅव टू टेक कन्सिडर बोथ दी साईड्स. नेक्स्ट आहे त्यासोबतच रिप्रोड्युसिबल एजमध्ये जे पीपल आहेत तर त्यांचं पण संख्या वाढते. आपण जसं की आपण म्हणतो की इंडिया तरुणांचा देश आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये अराउंड 15 to 45 घेऊया आपण जास्तीत जास्त. हे जे आहे हे रिप्रोडक्शनचं एज आहे, रिप्रोड्युसिबल एज आहे. आणि याच्यामध्ये लोक जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूबॉर्न बेबीज जन्माला येत आहेत आणि त्याच्यामुळे आणखीन पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे. मग आता याच्या आधारे जर आपण असं म्हटलं की हे कमी करण्यासाठी, मग पॉप्युलेशन कमी करण्यासाठी काही गोष्टी आहेत का, तर त्या येणार आहेत कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्समध्ये. त्याच्या आधी अजून काही याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. तर अकॉर्डिंग टू 2011 सेन्ससच्या रिपोर्टनुसार द पॉप्युलेशन ग्रोथ रेट वॉज लेस दॅन 2%. हे पण खूप महत्त्वाचं MCQ इथून तयार होऊ शकतं की 2011 नुसार पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट जो आहे तर तो 2% पेक्षा कमी झालेला आहे. दॅट इज 20/1000 पर इयर जे आहे तर ते ग्रोथ रेट आहे 20/1000. रेट ॲट विच आर पॉप्युलेशन कुड इन्क्रीज रॅपिडली, आणि इतक्या रेटपर्यंत आपलं पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्रीज होत आहे. सो हा रेट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हे 2% अमाऊंट पण, म्हणजे 2% ही व्हॅल्यू पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो असं जर पर्टिक्युलरली याच प्रमाणामध्ये जर लोकसंख्या वाढत गेली किंवा ग्रोथ रेट जर वाढत गेला, डिक्रीज होत नाहीये, वाढत जातोय, सो जर वाढत गेला तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन तयार होऊ शकतं आणि त्याचा एक साईड इफेक्ट म्हणजे किंवा त्याचा एक बॅड इफेक्ट म्हणूया आपण, सगळ्यांवरतीच पडू शकतो. मग प्रत्येकाच्या ज्या बेसिक नीड्स आहेत, फूड आहे, शेल्टर आहे, क्लोथिंग आहे, या सगळ्या नीड्स कंप्लीट होणारच असं नाहीये. सो दॅट्स वाय मग हे जर पॉप्युलेशन असंच वाढत गेलं तर एका दिवशी पॉप्युलेशन एक्सप्लोजन होऊ शकतं. म्हणजेच काय की ज्याला आपण म्हणू शकतो की एक कुठली तरी अशी बायोलॉजिकल डिसीज येऊ शकतं किंवा कुठलं तरी असं कॅलॅमिटी येऊ शकते किंवा निसर्गाचा कोप वगैरे ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारे कुठली तरी मोठी कॅलॅमिटी येऊ शकते. कारण अर्थात सगळे रिसोर्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकडून स्नॅच केले जाणार आणि त्याच्यामुळे कॅलॅमिटीज वगैरे येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये मग सडन डिक्रीज होणार आहे पॉप्युलेशनचं, होऊ शकतं मे बी. कारण अर्थात जर अर्थला एवढं सगळं पॉप्युलेशन नाही, त्याच्या प्रत्येकाला रिसोर्सेस पुरवता आले तर त्याचा दुष्परिणाम अर्थवरती होणार आहे आणि दॅट्स वाय मग डिसिजेस वगैरे होऊन ही पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं ड्यू टू दी नॅचरल कॅलॅमिटीज किंवा डिसिजेस.
सो बेसिकली मग याच्यावरती काही प्रिव्हेन्शन्स यावेत म्हणून सरकारने काही योजना काढल्या होत्या. फॉर एक्झाम्पल हम दो हमारे दो असेल, म्हणजेच मदर फादर आणि 2 चिल्ड्रन त्यांचे. त्यासोबतच नेक्स्ट आहे फिमेलचं एज सध्या 21 करण्यात आलेलं आहे मॅरेज एज, आणि मेलसाठी पण 21 इयर आहे. इथे 18 इयर छापलंय, बट सध्या नवीन कायद्यानुसार ते 21 इयर्सचं आहे. त्यासोबतच जर आपण प्रोव्हाइड केलं एज्युकेशन, मॅरेज एज जे म्हणजे इन्क्रीज करण्यात आलेलं आहे 21 इयर्सपर्यंत. जर आपण फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या, फॅमिली प्लॅनिंगबद्दल अवेअर केलं, तर लोकांमध्ये याच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि पॉप्युलेशन डिक्रीज होऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता पॉप्युलेशन कमी करण्यासाठी सरकारच्या काही मेथड्स आहेत, किंवा सरकारच्या म्हणण्यापेक्षा एक जनरल मेथड्स आहेत, त्या आता आपण बघणार आहोत. सो याच्यासाठी आहे कॉन्ट्रासेप्टिव्स. आता हे जे कॉन्ट्रासेप्टिव्स आहेत याचं पर्टिक्युलरली काम काय आहे, की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करणं. अर्थात ज्या कपलला बेबी हवा आहे ते कपल या मेथड्स वापरणार नाहीये. ज्या कपलला बेबी नको आहे, किंवा त्यांना ऑलरेडी बेबी आहे, किंवा त्यांना बेबी नको आहे, जे पण कारण असेल, तर तेच लोक फक्त सेक्स किंवा इंटरकोर्स दरम्यान हे सगळे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत यापैकी सुटेबल मेथड वापरू शकतात. सो याचं काम काय आहे, बेसिकली अनवॉन्टेड प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करणं. सो तुम्हाला हे पण MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता हे जे कॉन्ट्रासेप्टिव्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॉन्डम असेल किंवा पिल्स असतील, तर या सगळ्या मेथड्स ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजेत, एकतर युजर फ्रेंडली असल्या पाहिजेत. अर्थात त्या युजरला व्यवस्थित यूज करता आल्या पाहिजेत, जास्त कॉम्प्लिकेटेड नसायला पाहिजे, तरच ते युजर वापरणार. ओके. इझिली अवेलेबल असले पाहिजेत, इफेक्टिव्ह असले पाहिजेत, नाहीतर वापरून काहीच उपयोग नाहीये. रिव्हर्सिबल असले पाहिजेत, म्हणजे एकदा सपोज की एकदा जर एखादी गोष्ट घेतली असेल, किंवा आपण त्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण रियूज करू शकतो त्याही पुढे पाहणार आहोतच, तर त्या रिव्हर्सिबल असल्या पाहिजेत. त्यांचं कोणताही साईड इफेक्ट नसायला पाहिजे अर्थातच. आणि इट ऑल्सो शुड in no way interfere with the sexual drive, desire, or the sexual act of the user. आणि त्यासोबतच ते कुठल्याही प्रकारे त्या पर्सनचं जे सेक्शुअल डिझायर आहे किंवा सेक्शुअल ऍक्ट आहे त्याच्यामध्ये बाधा नाही बनलं पाहिजे. ओके, म्हणजे त्याचा इफेक्ट त्याच्या सेक्शुअल डिझायरवरती नाही पडला पाहिजे, तरच अर्थात ती व्यक्ती ते कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरणार आहे. मग आता या कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये काय काय येणार आहे, तर नॅचरल किंवा ट्रेडिशनल मेथड्स आहेत, बॅरियर्स आहेत, IUDs आहेत, म्हणजे इंट्रा युटेराईन डिव्हायसेस, अर्थात ते युटेरसमध्ये इन्स्टॉल केलं जातं. नेक्स्ट आहे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स आहेत, इंजेक्टेबल्स आहेत, इम्प्लांट्स आहेत, आणि सर्जिकल मेथड्स आहेत. याचं एक छान असं फ्लोचार्ट आपण तयार करणार आहोत. तर पहिल्यांदा या ठिकाणी आपण लिहूया कॉन्ट्रासेप्टिव्स. ओके. सो कॉन्ट्रासेप्टिव्स मध्ये आता तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल लिहायचं आहे ते म्हणजे नॅचरल मेथड्स. ओके. फर्स्ट आहे नॅचरल मेथड्स, किंवा तुम्ही याला ट्रॅडिशनल मेथड्स हे म्हणू शकता. नॅचरल. सो नॅचरल मेथड्समध्ये आय होप की सगळ्यांना माझं हँडरायटिंग कळते किंवा क्लिअरली पाहायला मिळते. नॅचरलमध्ये सगळ्यात फर्स्ट आहे ते म्हणजे पेरियोडिक. हे तुम्हाला जर एकदा कळलं तर तुम्ही फक्त NCERT वाचूनही तुम्हाला कळू शकतं. ॲब्स्टिन्स TINENCE. ओके, स्पेलिंगकडे लक्ष देऊ नका, ते तुम्हाला पुस्तकामध्ये पाहायला मिळेलच. सो बेसिकली याच्यामध्ये काय होणार आहे, ॲज यू ऑल नो की फिमेलमध्ये कशामुळे फिमेल रिप्रोड्यूस करू शकते ड्यू टू मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 डेजची असते. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 14 डे हा काय असतो, ओव्ह्युलेशनचा डे असतो, की ज्या ठिकाणी जर स्पर्म ओवमला जाऊन मिळालं किंवा एक्सिलला जाऊन मिळालं तर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होणार आहे. बट याच्या आधीचे 3 दिवस म्हणजे 10th डे, आणि याच्यानंतरचे 3 दिवस म्हणजे 17th डे, जर या पिरियडच्या मध्ये त्या फिमेलने किंवा त्या कपलने जर सेक्शुअल इंटरकोर्स केलंच नाही, तर अर्थात कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेसच नाही आहेत. कारण या पूर्ण कालावधीमध्ये जर ते सेक्शुअल इंटरकोर्स करत नसतील तर स्पर्म आणि ओवम यांचं मेटिंग होणंच संभव नाहीये. सो दॅट्स वाय या पिरियडमध्ये ती फिमेल प्रेग्नंट राहू शकत नाही जर तिने इंटरकोर्स नाही केलं तर. मग त्याच्यामुळे काय केलं जातं, ही एक नॅचरल मेथड आहे. सो नॅचरल वेनुसार 10th to 17th डे मध्ये 3 दिवस आधी आणि नंतर आपण का पकडतोय, कारण मे बी पुढे मागे सायकल होऊ शकते म्हणून. सो दॅट्स वाय 10th to 17th डे हे जे मधले 7 ते 8 दिवस आहेत, या दिवशी जर सेक्शुअल इंटरकोर्स अवॉइड केलं तर अर्थात पॉसिबिलिटी आहे, बट रिस्क पण आहे. पण तरीही आपण पॉसिबिलिटीकडे जाऊया, की पॉसिबिलिटी आहे की ती फिमेल प्रेग्नंट राहणार नाही, बट हायली रिस्की आहे. कारण एखाद दिवस पुढे मागे झालं आणि ओव्हम जर पुढे मागे रिलीज झालं तर पॉसिबिलिटी आहे की ती फिमेल प्रेग्नंट देखील राहू शकते. बट ही एक नॅचरल मेथड आहे, हिचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. नॅचरल मेथडचे वैशिष्ट्य हेच आहे की याचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये, बट रिस्क आहे. साईड इफेक्ट नाहीये, बट रिस्क आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तर झालं फर्स्ट मेथड. आता आपण बघूया सेकंड मेथड. सेकंड मेथड काय आहे, सेकंड मेथडचं नाव आहे ते म्हणजे विड्रॉल मेथड.
आता हे विड्रॉल काय आहे? विड्रॉल एक कॉमन नाव आहे, बट विड्रॉललाच आपण दुसरी गोष्ट एक सायंटिफिक नेम आहे ते म्हणजे कॉयटस इंटरप्टस. बेसिकली या ठिकाणी काय होतं की सपोज हे आहे फिमेलचं वजायना, ओके, आणि हे आहे मेलचं पेनिस. तर सेक्शुअल इंटरकोर्स दरम्यान अर्थातच फिमेलचं जे वजायना आहे आणि मेलचं जे पेनिस आहे यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट होतो. सो बेसिकली जेव्हा या ठिकाणी कॉन्टॅक्ट होतो तेव्हा याच्यामधले जे सेमन आहे तर ते सर्विक्स म्हणजे वजायनामध्ये रिलीज केलं जातं आणि ते सर्विक्स थ्रू आतमध्ये एंटर करणार आहे. तर बेसिकली मेल पार्टनर काय करतो की या ठिकाणी सेमन रिलीज व्हायच्या आधीच हे पेनिस जे आहे तर ते विड्रॉ करतो, म्हणजेच बाहेर काढतो वजायनामधून. अर्थात असं जर केलं तर पेनिसमधून जे सेमन येणार होतं तर ते वजायनामध्ये गेलंच नाहीये, त्याच्यामुळे इनडायरेक्टली स्पर्म्स जे आहेत तर त्यांनी फिमेल बॉडीमध्ये एंट्रीच नाही घेतली आहे. सो दॅट्स वाय अर्थात या ठिकाणी पण प्रेग्नन्सी नाही राहू शकत. बट अगेन रिस्क आहे, कारण मे बी जर ते प्रॉपर टाईममध्ये जर बाहेर नाही विड्रॉ केलं गेलं पेनिस तर अर्थातच पॉसिबिलिटीज आहेत की स्पर्म्स आतमध्ये एंट्री करू शकतात. बट अगेन ही नॅचरल मेथड आहे. सो याच्यामध्ये काय केलं जातं की सिमन आतमध्ये जायच्या आधीच जे पेनिस आहे तर त्याला बाहेर काढलं जातं किंवा विड्रॉ केलं जातं. सो बिफोर इजॅक्युलेशन या ठिकाणी विड्रॉल केलं जाणार आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ती म्हणजे थर्ड मेथड. थर्ड मेथडमध्ये काय येणार आहे, दॅट इज लॅक्टेशनल पिरियड. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आणि आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पाहिलं आहे की लॅक्टेशनल पिरियडमध्ये फिमेल नवीन बेबी किंवा प्रेग्नंट नाही राहू शकत. ओके, तिने भलेही सेक्शुअल इंटरकोर्स केलं, अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्स केलं तरी पॉसिबिलिटीज आहेत की ती प्रेग्नंट नाही राहू शकत. ओके, कारण लॅक्टेशनल पिरियडमध्ये जी प्रोलॅक्टिन जे हॉर्मोन आहे बॉडीमध्ये प्रोलॅक्टिन, त्याचा अमाऊंट खूप जास्त असते. त्याची अमाऊंट जास्त असल्यामुळे जे बाकीचे इतर हॉर्मोन्स आहेत, फॉर एक्झाम्पल LH असतील किंवा FSH असतील, जे की मेन्स्ट्रुअल सायकलच्या इनिशियलसाठी आवश्यक आहेत, त्यांची लेवल खूप कमी असते आणि त्याच्यामुळे जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे तर ती पण या ठिकाणी या 6 मंथच्या पिरियडमध्ये, हे कुठला किती मंथचा पिरियड असतो? मॅक्स टू मॅक्स 6 मंथचा पिरियड आहे, MONTHS. सो बेसिकली या 6 मंथच्या पिरियडमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल देखील येत नाही. त्याच्यामुळे या 6 मंथच्या पिरियडमध्ये जरी सेक्शुअल इंटरकोर्स केलं तरीही ती फिमेल प्रेग्नेंट राहू शकत नाही. बट अगेन रिस्क जास्त आहे. मे बी एका दुसऱ्या कालावधीमध्ये सपोज जर तिला मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली बिफोर 6 मंथ्स तर चान्सेसही आहेत की ती प्रेग्नेंट राहू शकते. सो बेसिकली तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच नाही बट काही मुलांमध्ये फक्त 1-1 वर्षांचं अंतर असतं. तर ते 1-1 वर्षाचं अंतर का आहे, तर लॅक्टेशनल पिरियडमुळे आहे. ओके, मे बी कधी कधी एखाद्या फिमेलला खूप लवकर मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते तर मग त्यावेळेस ती प्रेग्नंट देखील राहू शकते 6 मंथच्या बिफोर. सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर NCERT मध्ये पाहिलं तर इंटेन्स लॅक्टेशनच्या कालावधीमध्ये आफ्टर पॅच्युरेशन आफ्टर डिलिव्हरी जी ब्रेस्ट फिडिंग मदर असते तर ती तिच्यामध्ये 6 मंथ्सपर्यंत मॅक्स 6 मंथ्सपर्यंत ती प्रेग्नंट राहू शकत नाही. बट अकॉर्डिंग टू दी NCERT या ठिकाणी फेल्युअरचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत. सो तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला काही स्टेटमेंट्स पाहायला मिळतात लॅक्टेशनल अमोरियाचे, की या ठिकाणी ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल आहे. अमोरिया म्हणजे काय, ॲब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल, आणि लॅक्टेशनल म्हणजे लॅक्टेशनल पिरियडमध्ये. सो बेसिकली ब्रेस्ट फिडिंग वगैरे ह्याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्शनचे चान्सेस ऑलमोस्ट नील आहेत, बट काही ठिकाणी कॉन्ट्रासेप्शन होऊ देखील शकतं. ओके, सो या ठिकाणी साईड इफेक्ट्स नाहीच आहेत, बट चान्सेस ऑफ फेल्युअर खूप जास्त आहेत ॲज दीज आर द नॅचरल मेथड्स. नेक्स्ट आहे बॅरियर मेथड. बॅरियर मेथडमध्ये काय केलं जातं, तर बेसिकली लेट मी मेन्शन, अर्थातच नावाप्रमाणेच आहे की हे जे वजायना आहे आणि हे जे पेनिस आहे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट जरी झाला तरी पण मध्ये असं काहीतरी बॅरियर असतं की ज्याच्यामुळे कॉन्टॅक्ट होऊनही सीमन आणि ओवम यांचं मीटिंग होत नाही. ओके, म्हणजे हे एकमेकांना कॉन्टॅक्टमध्ये येत नाहीत. सो त्याला आपण म्हणणार आहोत बॅरियर मेथड. आता बॅरियर मेथडमध्ये काय काय येणार आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे फिमेल्स आणि मेल्ससाठी काही याच्यामध्ये डिफरन्सिएशन केलेलं आहे. दिस सिम्बॉल इज फॉर मेल्स आणि हा सिम्बॉल आहे फिमेलसाठी. एक कॉमन गोष्ट आहे मेल्स आणि फिमेल्समध्ये, ते आहे कॉन्डम. सो कॉन्डम हा एक असा काय म्हणू शकतो आपल्याला, एक असं मटेरियल आहे, कुठे गेलं, हां, कॉन्डम हे अशा प्रकारचं एक मटेरियल आहे. एक तर हे रबरपासून बनलेलं असतं किंवा लॅटेक्सपासून बनलेलं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे थिन आहेत, अर्थात थिन असायला पाहिजेत, कारण पर्पज हाच आहे कॉन्ट्रासेप्टिव्हचा की कुठेही ते सेक्शुअल ड्राईव्हमध्ये त्यांचं बॅरियर नसायला पाहिजे. सो दॅट्स वाय एक थिन कवरिंग आहे, एक थिन रबरचं एक शीट आहे ज्याला आपण म्हणू शकतो, रबरचं किंवा लॅटेक्सपासून बनलेलं असतं, की जे पेनिसला कव्हर करणार आहे इन द केस ऑफ मेल्स. आणि फिमेल्सच्या केसमध्ये हे वजायनाला कव्हर करण्याचं काम करतं, वजायना आणि सर्विक्सला पूर्णतः कव्हर करतं. त्याच्यामुळे सेमन भलेही मेलच्या पेनिसमधून जरीही आतमध्ये आलं तरी पण ते सर्विक्समधून आतमध्ये एंट्री करणार नाही आणि त्याच्यामुळे ते ओव्हमपर्यंत जाणार नाही. ओके, सो बेसिकली या ठिकाणी बिफोर इंटरकोर्स किंवा बिफोर सेक्स या ठिकाणी जे कॉन्डम्स आहेत तर त्याचा यूज केलं जातं.
सो हे प्रिव्हेंट करणार आहे हे कव्हर करणार आहे पेनिसला, आणि हे फिमेलच्या कंडिशनमध्ये कव्हर करणार आहे वजायनाला आणि त्यासोबतच सर्व्हिक्सला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे एस-टी-डीज आहेत, तर एस-टी-डीज पासून जर कोण प्रोटेक्शन देऊ शकत असेल तर ते आहे फक्त कॉन्डम. कारण इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नाही म्हटलं तरी त्या नॅचरल मेथड्स आहेत ज्या आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत त्या. बट कॉन्डम एक अशी गोष्ट आहे की जे पूर्ण या ठिकाणी कव्हर करण्याचं काम करतं. सो दॅट्स वाय हे काय आहे की हे एस-टी-डीज पासून पण प्रिव्हेन्शन करण्याचं काम करणार आहे. सो इथून पुढे ज्याही आपण मेथड्स पाहणार आहोत कॉन्ट्रासेप्टिव्ह, त्या कुठल्याही मेथड्स पुढे पाहिलेल्या किंवा आधी पाहिलेल्या नॅचरल मेथड्स, या कुठल्याही मेथड्स एस-टी-डीज पासून प्रिव्हेन्शन करत नाहीत किंवा बचाव करत नाहीत. बट बॅरियर मेथडमधलं कॉन्डम हे एक असं आहे की जे फक्त एस-टी-डीज पासूनही आपल्याला प्रोटेक्ट करतं. सो तुम्हाला असं एक NCERT मध्ये स्टेटमेंट आहे की एस-टी-डीज पासूनही प्रोटेक्ट करतात, आणि त्यासोबतच कुठे गेला ते स्टेटमेंट येस, एस-टी-डीज पासून देखील प्रोव्हाइड करणार आहेत आणि एड्स पासून पण प्रिव्हेंट करणार आहेत. त्यासोबतच मेलमध्ये, स्पेशली मेलमध्ये एक खूप प्रचलित असा कॉन्डमचा प्रकार आहे, पॉप्युलर ब्रँड आहे ज्याचं नाव आहे निरोध. हे पण MCQs मध्ये येऊ शकतं. सो या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यू शुड हॅव टू रिमेंबर. अरे मला हायलाईट करायचं होतं. हां, सो यू शुड हॅव टू रिमेंबर ऑल दीज थिंग्स, की असं कोणतं आहे की जे एस-टी-डीज पासून पण प्रिव्हेंट करणार आहे, दॅट इज कॉन्डम्स. आणि फिमेल्समध्ये हे वजायना आणि सर्व्हिक्सला कव्हर करतं. मेल्समध्ये हे कव्हर करणार आहे पेनिसला, आणि हे कुठल्या मटेरियलपासून बनलेलं आहे, दॅट इज थिन रबर किंवा लॅटेक्सच्या मटेरियलपासून. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेलमधले कॉन्डम्स अजिबात रियुजेबल नाही आहेत, ते डिस्पोजेबल आहेत, वन टाइम यूज आहे. बट फिमेलमधले जे काही अजून काही प्रकार आहेत, दॅट इज फॉर एक्झाम्पल डायफ्राम्स असेल किंवा सर्वायकल कॅप्स असेल किंवा वॉल्ट्स असेल, हे रियुजेबल आहेत, हे पुन्हा यूज केले जाऊ शकतात, हे वॉशेबल आहेत, रियुजेबल आहेत. ओके, फक्त फिमेल्समध्ये. मेल्सचं कॉन्डम रियुजेबल नाहीये, फिमेलचं कॉन्डम हे रियुजेबल नाहीये. रियुजेबल काय आहे? डायफ्राम्स आहे, सर्वायकल कॅप्स आहे आणि वॉल्ट्स आहे. हे काय आहे? रियुजेबल आहे. बेसिकली हे तीन काय करणार आहेत? सर्व्हिक्सला कव्हर करण्याचं काम करणार आहेत. यांचा मेन हेतू काय आहे? सर्व्हिक्सला कव्हर करणं. त्यासोबतच स्पर्मची एंट्रीला ब्लॉक करणं, सर्व्हिक्सच्या आतमधून स्पर्मची एंट्री न होऊ देणं, हा यांचा मेन पर्पज आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की जे कंडम्स आहेत किंवा जे हे सगळे मेथड्स आहेत, डायफ्राम्स असेल, सर्वायकल असेल, जे पण असेल ते, तर हे सगळं कसं आहे? सेल्फ इन्सर्टेड आहे. तो पर्टिक्युलर पर्सन स्वतः इन्सर्ट करू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही नर्स, हॉस्पिटल, डॉक्टरची वगैरे गरज नाहीये. सो त्याच्यामुळे ते युजर फ्रेंडली आहे. सो ते पर्सन स्वतः ते इन्सर्ट करू शकतं, आणि त्याच्यामुळे युजरला या ठिकाणी हे जे कंडम्स आहेत किंवा जे बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स आहेत, तर ते युजरला प्रायव्हसी देतात की ते स्वतः इन्सर्ट करू शकतात. ओके, सो दॅट्स वाय तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो. अर्थात याच्यावरती नाही येणार किंवा इतर काही मेथड्स प्रायव्हसी देणारे आहेत की नाही, तर असे काही ट्रू ऑर फॉल्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हेच फक्त मेथड आहे की ज्याच्यामुळे युजरला प्रायव्हसी मिळू शकते. अर्थात या पण आहेत, बट या नॅचरल मेथड्स आहेत. आपण बॅरियर मेथड्सचा या ठिकाणी पाहणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे काय? केमिकल मेथड्स आहेत. केमिकलमध्ये काय काय आहे? स्पर्मिसिडल क्रीम्स आहेत, लेट मी अंडरलाईन. स्पर्मिसिडल क्रीम्स आहेत, जेलीज आहेत, फॉर्म्स आहेत, हे सगळे केमिकल मेथड्स आहेत. याचं पर्पज काय आहे? तर हे कॉन्ट्रासेप्टिव्ह एफिशियन्सी इन्क्रीज करतात. अगेन हे बॅरियर मेथड सोबतच यूज केले जातात. बट ह्याच्यामुळे काय होतं? स्पर्मिसिडल क्रीम म्हणजे काय? अशी क्रीम जी आहे की जी स्पर्म्सला मारून टाकते. ओके, स्पर्म्सला मारून टाकते, म्हणजे अर्थात स्पर्म जरी चुकून माकून सर्व्हिसमधून एंट्री झाली त्यांची, तरी त्या स्पर्म्सला मारून टाकायचं काम करतात. ओके, त्यासोबतच अशा काही जेलीज सुद्धा आहेत, काही फोम्स आहेत, जे की स्पर्मिसिडल आहे, जे स्पर्म्सला मारून टाकायचं काम करतात. सो हे कशामध्ये येणार आहे? केमिकल मेथड्समध्ये येणार आहे. ओके, यांचं काम काय आहे? कॉन्ट्रासेप्टिव्ह एफिशियन्सी इन्क्रीज करणं. सो तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे, कारण प्रश्न कुठूनही कसाही तयार होऊ शकतो, बिकॉज या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत? NCERT मध्ये आहेत, आणि NCERT मध्ये कुठेही काही विचारलं जाऊ शकतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयुडीज. आता आयुडीजचा बेसिकली अर्थ काय? कुठे गेला? आपण फ्लोचार्ट तयार करत होतो, त्याचं काय झालं? येस, या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तुम्ही बाकीच्या गोष्टी ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल डायफ्राम वगैरे आहे, ऍड करूनच टाका, जाऊ दे, परत विसरायला नको. सो डायफ्राम्स आहेत, हे फिमेल बद्दल चाललंय, हा मेल्सचं नाहीये. हे डायफ्राम्स आहेत, त्यासोबतच सर्वायकल कॅप्स होतं, आणि तिसरं होतं ते म्हणजे वॉल्ट्स. आणि हे कसे आहेत? रियुजेबल आहेत. ओके, रियुजेबल. अजून एक या ठिकाणी केमिकल मेथड मी ऍड नाही केली आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही करू शकता. 3च एक्झाम्पल्स आहेत, सॉरी ते पण घेऊन टाकूया. सो तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा रिव्हिजन करणार असाल तेव्हा तुम्हाला फक्त एवढं वाचायचं आहे आणि डिस्क्रिप्शन स्वतःहून आठवायचं आहे. यालाच आपण म्हणणार आहोत ऍक्टिव्ह रिकॉल. ओके, केमिकल मेथड. केमिकलमध्ये काय केलं जातं? ऍक्च्युअली केमिकलचा यूज केला जातो, ज्याच्यामध्ये येणार आहे स्पर्मिसिडल क्रीम्स,
फोम्स असतील तर ते जेलीज आहेत. आणि यांचं काम काय आहे बेसिकली कॉन्ट्रासेप्टिव्ह एफिशियन्सी इन्क्रीज करणं. ओके, कॉन्ट्रासेप्टिव्ह एफिशियन्सी इन्क्रीज करणं. आफ्टर द आयुडीज म्हणजे काय इंट्रा युटेराईन डिव्हायसेस. म्हणजे हे काय केले जातात युटेरसमध्ये इन्सर्ट केले जातात, म्हणजे आता फिमेलमध्ये इन्सर्ट केले जातात. हे सगळ्यात पॉप्युलर आणि इफेक्टिव्ह अशी मेथड आहे. का इफेक्टिव्ह आहे आणि का पॉप्युलर आहे? आतापर्यंत आपण बॅरियर मेथड्स पाहिलेले आहेत, नॅचरल मेथड्स पाहिलेले आहेत. यापेक्षा ही मेथड इफेक्टिव्ह आहे, मात्र याचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत. सो ते पण आपण पुढे पाहूया. अर्थात हे जे आयुडीज आहेत ते तुम्ही स्वतःहून इन्सर्ट करू शकत नाही, त्यासाठी डॉक्टर्स किंवा मेडिकल एक्सपर्टची आवश्यकता असते. सो तुम्हाला सर्जिकली नाही म्हणता येणार, बट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या हेल्पनेस हे इन्सर्ट करता येतं, तुम्ही स्वतः इन्सर्ट नाही करू शकत. ओके, आता आयुडीजमध्ये काही प्रकार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर लेट अस राईट. ओके, आयुडीजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे, त्याच्यामध्ये आपण लिहूया कॉपर रिलीजिंग कॉपर रिलीजिंग आयुडीज आर सॉरी फक्त कॉपर लिहिते, तुम्ही समजून घ्या किती कॉपर रिलीजिंग आहे. कॉपर रिलीजिंग आयुडीजमध्ये काय केलं जातं, अशा पद्धतीने एक कॉपर टी शेपमध्ये क्यूब असते. ओके, आणि ही जी क्यूब आहे तर ते एक्झॅक्टली युटेरसमध्ये इन्सर्ट केली जाते. कशा पद्धतीने, सपोज की हे असं आहे युटेरस. ओके, एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम झालाय, हे फास्ट काम करत नाहीये. ओके, सो हे अशा पद्धतीने सॉरी, हां आता मे बी प्रॉपर वर्क करेल हे. हां येस, ओके. सो आता अशा पद्धतीने हे जे आहे तर इथे आहे आपलं युटेरस, तर ते अशा पद्धतीने युटेरस आहे. ओके, आता हे युटेरसच्या बरोबर इथे असं इन्सर्ट केलं जातं. मग आता हे इन्सर्ट केल्यामुळे काय होतं, एक तर सगळ्यात महत्त्वाचं हे कॉपरचं आहे, म्हणजे सतत हे कॉपर रिलीज करत राहणार. सो कॉपर रिलीज केल्यामुळे इथे जे काही स्पर्म्स येणार आहेत तर त्या स्पर्म्सची मोटिलिटी कमी होते, म्हणजे काय ते जास्त मोबिलिटी म्हणजे मुवमेंट नाही दाखवू शकत. ओके, सो ते जास्त मुवमेंट नाही दाखवू शकत, ते फास्ट अँप्युलापर्यंत नाही जाणार, त्याच्यामुळे फर्टिलायझेशन नाही होणार. दुसरी गोष्ट अशी की हे जे या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे कॉपर्स आहे ते पार्टिकल रिलीज होतातच, पण त्याचसोबत कॉपर एक असं काहीतरी बाहेरचं मटेरियल आहे ना बॉडीसाठी, बॉडीच्या मधलं मटेरियल नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा आपण कुठलंही फॉरेन मटेरियल युटेरसमध्ये इन्सर्ट करणार आहोत तेव्हा युटेरसला असं एक सिग्नल मिळतो की हे युटेरस सेफ नाहीये इम्प्लांटेशनसाठी. ओके, सो त्याच्यामुळे इम्प्लांटेशन होतच नाही. दुसरी गोष्ट, जरी इम्प्लांटेशन झालं तरी पण ते एम्ब्रिओ ग्रो व्हायला जागाच नाहीये, कारण एवढ्या पूर्ण भागामध्ये तर कॉपर टी ट्यूब आहे. त्याच्यामुळे मग ते एम्ब्रिओचे ऑटोमॅटिकली किंवा बॉडीच्या आतमध्येच एबॉर्शन होतं, कोणत्याही गोळ्या वगैरे न खाता बॉडीच्या आतमध्येच त्याचं एबॉर्शन होणार आहे. सो एकतर हे इम्प्लांटेशन करू देत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे हे जागाच ठेवत नाही इम्प्लांटेशन व्हायला, तिसरी गोष्ट म्हणजे हे स्पर्मची मोबिलिटीला डिक्रीज करणार आहे, सप्रेस करणार आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे हे कॉपर टी ट्यूब वापरली जाते. कॉपर टी ट्यूब वापरली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जास्त दिवसांसाठी राहू शकतं, म्हणजे असं नाही की आज इन्सर्ट केलं, सेक्शुअल इंटरकोर्स झालं, परत काढायचं, लाईक दॅट कॉन्डम हे नाहीये. हे अराउंड 3 to 4 to 5 इयर्सपर्यंत हे बॉडीमध्ये राहू शकतं आणि ते त्याची इफेक्टिव्हनेस तिथपर्यंत पण राहू शकतो. ओके, बट इट्स कॉस्टली. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. कॉपर टी आहे, CU7 आहे, मल्टीलोड 375 आहे. तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. या चॅप्टरमध्ये अवघड काहीच नाहीये, जर तुमचे एक्झाम्पल्स बाय हार्ट असतील आणि जर तुम्हाला काही फुल फॉर्म्स माहिती असतील तर एवढंच या चॅप्टरमधून रिक्वायर्ड आहे. सो आता इथे CU7 CUT हे असं काय आहे, तर बेसिकली हे त्याचं त्या पर्टिक्युलर ट्यूबचं इफेक्टिव्हनेस किती आहे हे याच्यामधून आपल्याला कळू शकतो. म्हणजे आता जेवढं जास्त पॉवर असेल, ही त्याची पॉवर दाखवते, जेवढी जास्त पॉवर असेल तेवढी जास्त वर्ष ते कॉपर टी इफेक्टिव्ह असणार आहे. ओके, त्यासोबतच मल्टीलोड 375 हा पण एक त्याचाच प्रकार आहे. सो हे जेवढं जास्त वर्ष टिकणार आहे तेवढी त्याची प्राइस जास्त असते, तेवढी त्याच्या नावामध्ये पॉवर जास्त पाहायला मिळते. ओके, दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे नॉन मेडिकेटेड. मी आधी कॉपर रिलीजिंग पासून स्टार्ट केलं, कारण मे बी तुम्ही प्रिव्हियस इयरला हे पाहिलेलं असेल, दॅट्स वाय. नेक्स्ट आहे नॉन मेडिकेटेड. आता हे नॉन मेडिकेटेड काय आहे, म्हणजे ह्याच्यामधून कोणतेही स्टिरॉइडल असं काही बाहेर पडत नाही. नॉन मेडिकेटेड आयुडी मधून हे सिम्पली अशा पद्धतीने स्पायरल शेपचं असतं आणि हे पण बॉडीमध्ये इन्सर्ट केलं जातं युटेरसमध्ये. याचं पण काम सेम आहे. याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज लायपेज लूप. याला आपण काय म्हणतो, लायपेज लूप म्हणतो. ह्याचं एक एक्झाम्पल आहे आणि हे नॉन मेडिकेटेड आहे. आफ्टर दॅट थर्ड वन आहे ते म्हणजे हॉर्मोन रिलीजिंग. सो थर्ड कोणता आहे, हॉर्मोन रिलीजिंग. मी याच्यात 4 लिहिते. हॉर्मोन रिलीजिंगमध्ये 2 येणार आहेत, दॅट इज प्रोजेस्टेरेट. 2 येणार आहेत, दॅट इज प्रोजेस्टेरेट. 2 येणार आहेत, दॅट इज प्रोजेस्टेरोन. 2 येणार आहेत, दॅट इज प्रोजेस्टेरॉन. 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 2 येणार आहेत, द
प्रोजेस्टासेट आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे LNG-20. सो प्रोजेस्टासेट आणि LNG-20, प्रोजेस्टासेटमध्ये पण हेच हॉर्मोन असतं. सो बेसिकली हे जे दोन हॉर्मोन्स आहेत त्याचं काम काय आहे, तर इम्प्लांटेशन न होऊ देणं. ओके, बेबीचं इम्प्लांटेशनच होऊ द्यायचं नाहीये. आणि इम्प्लांटेशन होऊ द्यायचं नाहीये म्हणजे युटेरसला त्याप्रमाणे अनसुटेबल करायचं इम्प्लांटेशन होण्यासाठी. सो बेसिकली युटेरसला फॉर द इम्प्लांटेशन अनसुटेबल करण्याचं काम कोण करणार आहेत, कॉपर रिलीजिंग आयोडीज. आयोडीज इन्क्रीज फॅगोसायटोसिस ऑफ स्पर्म विदिन द युटेरस. फॅगोसायटोसिस म्हणजे काय, इतर जे फॉरेन पार्टिकल्स आहेत तर ते त्याचं त्याला खाऊन टाकणं किंवा त्याला मारून टाकणं. आता आपल्या बॉडीसाठी, फिमेलच्या बॉडीसाठी अर्थात स्पर्म हे फॉरेन पार्टिकलच झालं तसं पाहायला गेलं तर. मग बॉडीमध्ये अशा पद्धतीने हे जे आयोडीज आहेत तर हे जे फॉरेन पार्टिकल आहे म्हणजे जे स्पर्म आहेत त्यांना किल करायचं काम करतात. ओके, नेक्स्ट आहे कॉपर रिलीजिंग जे आयोडीज आहेत त्या ते स्पर्मची मोटिलिटी डिक्रीज करतात. त्यासोबतच फर्टिलायझिंग कॅपॅसिटी पण डिक्रीज करतात. हॉर्मोन रिलीजिंग जे आहेत तर ते युटेरसला अनसुटेबल बनवतात इम्प्लांटेशनसाठी. सर्विक्सला होस्टाईल बनवतात म्हणजे सर्विसचं म्युकस एवढं थिक होतं की स्पर्मला आतमध्ये यायला एंट्रीच नाही मिळत. आयोडीज आर आयडियल कॉन्ट्रासेप्टिव्स फॉर फिमेल हू वॉन्ट टू डिले प्रेग्नन्सी ऑर स्पेस चिल्ड्रन. सो बेसिकली आयोडीज कोणासाठी आहे, एक तर ज्या फिमेलला प्रेग्नन्सी डिले करायची आहे, ज्या फिमेलला दोन चाइल्डमध्ये प्रॉपर अंतर ठेवायचं आहे, तिथे ती फिमेल आयोडीचा उपयोग करते. आणि आयोडी मोस्ट एक्सेप्टेड आहे इंडियामध्ये. ओके, इंडियामध्ये सगळ्यात मोस्ट एक्सेप्टेड कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड कोणती असेल तर ती आहे आयोडी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओरल पिल्स. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, सहेली असेल किंवा मालाटे असेल, यासारख्या वेगवेगळ्या पिल्स कन्झ्युम केल्या जातात. तर या पिल्समध्ये नेमकं काय असतं, तर या पिल्समध्ये एक तर प्रोजेस्टेरॉन एकटंच म्हणजे एक 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 अलोन प्रोजेस्टेरॉन असणार आहे किंवा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं कॉम्बिनेशन असणार आहे. ओके, सो या पिल्समध्ये असणार आहे एकतर प्रोजेस्टेरॉन किंवा प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं कॉम्बिनेशन. आणि हे पण फिमेल्समध्ये वाईडली युज्ड असणार आहे किंवा फिमेल्समध्ये मोस्ट एक्सेप्टेड अशी मेथड आहे ती म्हणजे पिल्सची. आणि पूर्ण इंडियामध्ये मोस्ट एक्सेप्टेड मेथड आहे ती म्हणजे आयोडीसची. ओके, सो आता ह्या ज्या पिल्स आहेत दे आर युज्ड इन द फॉर्म ऑफ टॅबलेट्स अँड हेल्स आर पॉप्युलरली कॉल्ड एज पिल्स. पिल्स हॅव टू बी टेकन डेली फॉर 21 days. आता हे पिल्स डेली म्हणजे रोज घ्यायचे असतात 21 डेजपर्यंत. आता हे सुरू कसे काही केले जातात, तर बेसिकली जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल सुरू आहे तर थर्ड टू फिफ्थ डे पर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल चालू राहणार आहे. तर पहिल्या 5 दिवसामध्ये, मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या 5 दिवसामध्ये ही टॅबलेट खायला सुरुवात करायची आहे. एकदा का सुरुवात केली की 21 डेज सलग टॅबलेट खायची आहे आणि मध्ये 7 दिवसांचा गॅप ठेवायचा आहे. 7 दिवसांचा गॅप, कारण या ठिकाणी मेन्स्ट्रुअल फ्लो होतो, सो त्याच्यामुळे 7 दिवसांचा गॅप. नेक्स्ट परत ह्या मेन्स्ट्रुअल फ्लोमध्येच खायला सुरुवात करायची आहे, तिसऱ्या चौथ्या दिवशी समथिंग. त्याच्यानंतर परत 21 डेज कंटिन्यू खायची आहे, परत 7 डेजचा गॅप. अशा पद्धतीने याचा डोस असतो. ओके, आणि हा पॅटर्न तोपर्यंत चालू ठेवायचा आहे जोपर्यंत त्या फिमेलला कन्सिव्ह नाही करायचं आहे. एकदा तिला प्रेग्नंट व्हायचं असेल तर मग ती ह्या टॅबलेट्स बंद करू शकते आणि मग शी कॅन बी एबल टू कन्सिव्ह दी चाइल्ड. अर्थात या ठिकाणी पुन्हा एकदा हॉर्मोन्स सोबत खेळलं जाते, त्याच्यामुळे त्या मदरला किंवा त्या पर्टिक्युलर लेडीला खूप सारा एक्सटर्नल त्रास पण सहन करावा लागतो. मेंटली बऱ्याचदा हॉर्मोन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्बॅलन्स होतात किंवा स्किन ऑइली होणं वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की डेंजरस पण आहेत आणि जास्त साईड इफेक्ट्स मोठे नाही आहेत त्याचे. म्हणजे काहींना पाहायला गेला तर याचा जास्त परिणाम होऊ शकतो, काहींवरती कमी परिणाम होऊ शकतो. बट ओव्हरऑल जर पाहिलं तर या किंवा हे जे सगळे ओरल पिल्स आहेत, ह्या सगळ्या ओरल पिल्स एवढ्या जास्त साईड इफेक्ट कॉज करत नाहीत जेवढं की बाकीच्या मेथड्स आयोडीज, हॉर्मोन रिलीजिंग आयोडीज वगैरे काही इम्पॅक्ट कॉज करतात. ओके, त्यापेक्षा तरी कमी आहे. आणि साईड इफेक्ट कमी असल्यामुळेच या मेथड्स ज्या आहेत ओरल पिल्सच्या, तर ते बऱ्याचशा लेडीजमध्ये एक्सेप्टेड मेथड आहे. आता बेसिकली या टॅबलेटचं काम काय आहे, काम हे आहे की याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन असल्यामुळे हे ओव्ह्युलेशनला इनिबिट करतं. त्यासोबतच अन इम्प्लांटेशन ॲज वेल ॲज अल्टर द क्वालिटी ऑफ सर्वायकल म्युकस टू प्रिव्हेंट ऑर रिटार्ड एंट्री ऑफ स्पर्म्स. आणि त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं असेल, प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं, सर्विक्समध्ये म्युकस असतो आणि हा जो सर्वायकल म्युकस आहे तो थिक करण्याचं काम कोण करणार आहे, हे प्रोजेस्टेरॉन करणार आहे. त्याच्यामुळे अर्थात थिक जर झालं असेल सर्वायकल म्युकस तर स्पर्मची आतमध्ये एंट्रीच होणार नाही किंवा जरीही स्पर्म आलं तरी पण ते तेवढं सक्षम नसणार की ते पूर्ण फॅलोपियन ट्यूबपर्यंत जाऊ शकेल. ओके, सो दॅट्स वाय या ठिकाणी कुठेही फर्टिलायझेशन होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे इस्ट्रोजन वगैरे प्रेझेंट आहे किंवा प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन प्रेझेंट आहे त्याच्यामुळे एंडोमेट्रियमची लायनिंग जी आहे तर ती पण थीन होत जाते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पिल्स आर व्हेरी इफेक्टिव्ह आणि लेस साईड इफेक्ट्स आहेत, बट साईड इफेक्ट्स आहेत, पूर्ण आपण नेग्लेक्ट नाही करू शकत. आणि ॲज वेल ॲज वेल एक्सेप्टेड बाय दी फिमेल.
याच्या आधी आपण सुरुवातीला पाहिलं होतं सहेली नावाचे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आहे. तर ही पिल आठवडाभर घेतली जात नाही, आठवड्यातून फक्त एकदाच घेतली जाते आणि ही कंटिन्यू ठेवायची आहे जोपर्यंत फिमेलला कन्सिव्ह करायचं आहे, कन्सिव्ह करायचं नाहीये तोपर्यंत. आणि ही ही पिल जी आहे याच्यामध्ये जे कॉन्टेंट आहे तर ते नॉन स्टिरॉइडल आहे. म्हणजे याच्यामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन असलं काही वापरलेलं नाहीये. याच्यामध्ये काय वापरलंय त्या ड्रगचं नाव तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल, बट हे कसं आहे नॉन स्टिरॉइडल आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण ह्या ज्या वरच्या पिल्स आपण पाहिल्या त्या सगळ्या स्टिरॉइडल होत्या, बट दिस वन इज द नॉन स्टिरॉइडल. आणि ही फक्त वीकमधून एकदाच घेतली जाते आणि ही ओव्ह्युलेशनला इनिबिट करण्याचं काम करते, त्याच्यामुळे वीकमधून एकदा घेतली तरी पण पुरेशी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोजेस्टेरॉन alone or in combination with estrogen can also be used by female as injection or implant under the skin, and their mode of action is similar to that of the pills and their effective periods are much longer. So basically अशा काही स्टिक्स आहेत, तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता. अशा काही स्टिक्स आहेत की या ठिकाणी ऑलरेडी प्रोजेस्टेरॉन किंवा प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजनचं कॉम्बिनेशन आहे. आणि या ज्या स्टिक्स आहेत ह्या आपला जो हात आहे म्हणजे दंड जो आहे तर त्याच्या सबडर्मल लेअरमध्ये इन्सर्ट केल्या जातात. या 6 सिलिकॉनच्या बनलेल्या स्टिक्स आहेत आणि याच्या आतमध्ये हॉर्मोन्स आहेत. ओके, सो या इम्प्लांट केल्या जातात आणि याच्यामुळे काय होतं की बॉडीमध्ये सतत हॉर्मोन्स जे आहेत ते रिलीज होत राहतात, जे की नॅचरली नाही आहेत, आर्टिफिशियली आहेत. आणि त्याच्यामुळे अर्थात हे ज्याप्रमाणे पिल्स काम करतात त्याचप्रमाणे हे काम करणार आहेत. फक्त एवढंच की हे जे प्रोजेस्टेरॉनच्या स्टिक्स आहेत किंवा इम्प्लांट्स आहेत तर ते खूप दिवस चालतात आणि हे नॉरप्लांट नावाचं प्लांट आहे त्यापासून बनवल्या जातात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हां नेक्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रोजेस्टेरॉन और प्रोजेस्टेरॉन एस्ट्रोजन कॉम्बिनेशन और आयुडीज विदिन 72 hours of coitus have been found to be very effective as emergency contraceptive, as they could be used to avoid possible pregnancy due to rape or casual unprotected intercourse. सो बेसिकली बऱ्याचदा तुम्ही रेप केसेस वगैरे ऐकल्या असतील किंवा बऱ्याचदा कॅज्युअल इंटरकोर्स होतो बट अनप्रोटेक्टेड होतो, जो की परत त्या फिमेलला नको आहे ती प्रेग्नन्सी. ओके, सो हे जर 72 आवर्सच्या आतमध्ये असेल म्हणजे आता इंटरकोर्स झालेला आहे आणि पुढचे 72 आवर्स, जर 72 आवर्सच्या मध्ये काही इमर्जन्सी पिल्स घेतल्या, फॉर एक्झाम्पल आयपील वगैरे सारख्या पिल्स आहेत, त्यासोबतच काही आयुडीज इन्सर्ट केले 72 आवर्सच्या आतमध्ये, तर ते आयुडीज किंवा त्या पिल्स आपलं काम दाखवायला सुरुवात करतात किंवा आपला इफेक्ट दाखवायला सुरुवात करतात आणि त्याच्यामुळे ते इम्प्लांटेशन होऊ शकत नाही. ओके, सो त्याच्यावरूनही म्हणजे त्याच्यामुळे हे एक पॉझिटिव्ह इफेक्ट त्या फिमेलच्या म्हणजे फिमेलला नको असेल प्रेग्नन्सी तर तिच्यावरती होऊ शकतो की तिला प्रेग्नन्सी अवॉइड करता येते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे आयुडीजपेक्षाही किंवा पिल्सपेक्षाही इफेक्टिव्ह मेथड आहे आणि ज्याच्याने कधीही पुढे जर ती मेथड केली असेल किंवा ती मेथड जर परफॉर्म केली तर पुढे कधीही ती लेडी बेबी देऊ शकणार नाही बायोलॉजिकली आणि तो मेल कधीही स्पर्म देऊ शकणार नाही. ओके, ही मेथड आहे ती म्हणजे स्टरलायझेशनची किंवा सर्जिकल मेथड याला आपण म्हणतो. या मेथडमध्ये एकदा का सर्जिकली या ठिकाणी कटआउट्स जर केले त्याच्यानंतर तो फिमेल कधीही स्पर्म प्रोड्यूस करू शकत नाही, फिमेल कधीही ओवम प्रोड्यूस करू शकते मात्र बॉडीच्या बाहेर इजॅक्युलेट नाही करू शकत मेल, आणि फिमेल देखील बॉडीच्या बाहेर किंवा युटरस पर्यंत ओवम आणू शकत नाही. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं की मेलच्या बॉडीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळे पार्ट्स माहिती आहेत, प्रिव्हियस चॅप्टरमध्ये आपण पाहिलेले आहेत. हे जे वास्ट डिफरन्स आहे तर ह्याच्यामधून असे कट्स केले जातात. ओके, कट केले जातात आणि थोडासा पार्ट या ठिकाणी खाली सर्जिकली बांधून ठेवला जातो. याच्यामुळे काय होतं की स्पर्म्स इथे तयार होतात, स्पर्म्स इथपर्यंतही येतात बट स्पर्म्सला इथून जायला काहीच नाहीये मध्ये रस्ता, सो स्पर्म्स इथेच डिपॉझिट होऊ लागतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. मग जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्स केला जातो तेव्हा फिमेलच्या बॉडीमध्ये स्पर्म्स अर्थात नाहीच येतात, सो कुठून जाणार. सो दॅट्स वाय फक्त जे या ठिकाणी जे फ्लुइड मटेरियल आहे तर तेच फक्त फिमेलच्या बॉडीमध्ये जातं, म्हणजे फक्त सेमन फिमेलच्या बॉडीमध्ये जातं, स्पर्म जात नाही, पण सेमन मात्र जाऊ शकतं. ओके, त्यासोबतच जे टेस्टोस्टेरोन वगैरे हॉर्मोन्स आहेत तर ते कमी होतात का, तर अजिबात नाही. हॉर्मोन लेवलमध्ये कुठलाही फरक पडत नाही, स्पर्म काउंटमध्ये कुठलाही फरक पडत नाही. फक्त एवढंच आहे की स्पर्म बाहेर पडणार नाही, बॉडीच्या तयार होणार आहे, इथपर्यंत येणार आहे, सगळं होणार आहे, बट स्पर्मला या ठिकाणी जागाच नाहीये बाहेर जायला. ओके, सो दॅट्स वाय अशा पद्धतीने मेथड या ठिकाणी एक आहे की ज्याच्यामुळे स्पर्म्सच बाहेर पडणार नाही, तर अर्थात फर्टिलायझेशनचा प्रश्नच नाहीये. याला आपण म्हणणार आहोत वॅसेक्टोमी. बट याचा एक डिसएडव्हान्टेज असा आहे की फ्युचरमध्ये जर त्या पॅरेंटला असं वाटलं की आम्हाला बायोलॉजिकली बेबी रिप्रोड्यूस करायचं आहे तर मात्र हे परत जोडता येत नाही, कारण एकदा ते कट केलं की ते कट केलं. ओके, त्याला बांधूनही ठेवले कारण बॉडी नॅचरली ते रिव्हर्सिबल करून ते रिजनरेट करू नये यासाठी. ओके, सो दॅट्स वाय त्याला बांधूनही ठेवले आणि परत फ्युचरमध्ये रिव्हर्सिबिलिटी खूप पुअर आहे, म्हणजे अर्थात नाहीच होत, जरी झाली तरी पण अशी म्हणजे शुअरिटी नाही देते की ते लोक किंवा ते कपल रिप्रोडक्शन करू शकतात. ओके, सो हे झालं मेल्समध्ये. फिमेलमध्ये आहे ते म्हणजे
म्हणजे ट्युबेक्टॉमी. या ठिकाणी जी फॅलोपियन ट्यूब आहे तर ती अशा पद्धतीने कट केली जाते की ओवम जे आहे ते इथून इथपर्यंत येईल, पण इथून पुढे त्याला जातच येणार नाही. आता ओवम इथे नाही गेलं, स्पर्म इथे नाही आलं तर फर्टिलायझेशन होणारच नाही. सपोज की फक्त फिमेलने ट्युबेक्टॉमी केलेली आहे, मेलने वॅसेक्टॉमी नाही केली आहे, तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण ओवम येणारच नाहीये, तर तिथे कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होईल, नाहीच होणार आहे. ओके. किंवा फक्त मेलने जरी वॅसेक्टॉमी केली, फिमेलने नाही केली ट्युबेक्टॉमी, तरी पण या ठिकाणी चालू शकतं, कारण स्पर्मच येणार नाहीये, तर ऑब्व्हियसली फर्टिलायझेशन नाही होणार त्या ठिकाणी. ओके. सो प्रेग्नन्सी अवॉइड होऊ शकते या ठिकाणी, आणि हे खूप मोठी इम्पॉर्टंट म्हणता येईल, आणि त्यासोबतच इफेक्टिव्ह मेथड आहे. आणि अर्थात ही मेथड सर्जिकल असल्यामुळे कॉस्टली देखील आहे, आणि याची रिव्हर्सिबिलिटी खूप पुअर आहे, परत ते जॉईन वगैरे करता येत नाही. सो बेसिकली इथपर्यंत आपण सगळ्या काही मेथड्स पाहिलेले आहेत, ही सगळ्यात हायली इफेक्टिव्ह आहे. पण आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्हाला या ठिकाणी अजून थोडी इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल की या मेथड जरी वापरल्या जात असल्या तरी पण याचे काही साईड इफेक्ट्स आहेत. काही हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे त्या फिमेलला नॉसिया, ॲब्डोमिनल पेन किंवा ब्लिडिंग होणं, इरेग्युलर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होणं, ब्रेस्ट कॅन्सर होणं, या सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात. ओके. कारण अर्थात इथे कुठेतरी हॉर्मोन्सचा वापर केला जातोय, काहीतरी बाहेरचा आपण इन्सर्ट करणार आहोत युटेरसमध्ये, तर या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जे इल इफेक्ट्स आहेत, तर ते पाहायला मिळू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, दॅट इज MTP, म्हणजेच थोडक्यात अबॉर्शन. इंटेन्शनली किंवा व्हॉलेंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म इज कॉल्ड ॲज MTP. म्हणजेच काय, बिफोर फुल टर्म म्हणजे काय, 9 मंथचं पिरियड होण्याआधी जर प्रेग्नन्सी नको असेल, किंवा काय करू म्हणू शकतो, म्हणजे ॲबॉर्शन करायचं असेल, व्हॉलेंटरी म्हणजे ऐच्छिक, किंवा काहीतरी इंटेन्शनमुळे की त्या बेबीला कुठला तरी असा आजार आहे, किंवा त्या बेबीमुळे त्या फिमेलला काहीतरी होऊ शकतं, किंवा त्या मदरला काहीतरी होऊ शकतं, तर असं जर असेल तर मग हे MTP परफॉर्म केलं जातं, किंवा याला आपण इंड्युस्ड एबॉर्शन असं सुद्धा म्हणतो. तर तुम्ही जर एक डाटा पाहिलात, हा डाटा खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला लक्षात सुद्धा ठेवायचा आहे की 45 to 50 मिलियन जे आहेत MTPs होतात दर इयरमध्ये. म्हणजे थोडक्यात 1/5 पॉप्युलेशन जे आहे, जे की प्रेग्नंट वुमन्स आहेत, टोटल प्रेग्नंट वुमनच्या 1/5 जे पॉप्युलेशन आहे, तर ते या ठिकाणी एबॉर्शन करताना पाहायला मिळतं. म्हणजे अराउंड जर आपण पाहिलं, 45 to 50 मिलियन MTPs दर इयरला परफॉर्म होतात, जो की एक ह्यूज नंबर आहे. So whether to accept legalize MTP or not is being debated upon in many countries due to emotional, ethical, religious वगैरे या सगळ्या इश्यूजमध्ये आहे. बट इंडियन गव्हर्नमेंटने मात्र याला लीगल केलेलं आहे. लीगल कोणत्या कारणांसाठी केलेलं आहे हे आपण नंतर पाहणार आहोत. सो प्रत्येक वेळेस एबॉर्शन नाही करतायत, काहीतरी त्यासाठी रिझन्स आहेत, तेव्हाच फक्त एबॉर्शन केलं जाऊ शकतं. सो 1971ला हे जे MTPचे एक कायदा तयार करण्यात आलेला आहे, लिगलाइज करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी पण स्ट्रिक्ट असे रेस्ट्रिक्शन्स आहेत, आणि मिसयूज टोटली अवॉइड करण्यात आलेलं आहे, की असं जर होत असेल की ती गर्ल चाइल्ड आहे म्हणून तिचं एबॉर्शन केलं वगैरे जाते, तर हे चुकीचं आहे, किंवा असं नाही करू शकत आपण. ओके. मग आता यासाठी काही प्रॉपर कंडिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, MTPचा एक अमेंडमेंट रिलीज करण्यात आलं होतं ॲक्ट 2017 नुसार, की इथे फक्त लिगली एबॉर्शन कोणाला परवानगी आहे, तर असे काही बेबीज आहेत की ज्यांना कुठले तरी जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, किंवा त्या बेबीमुळे फिमेलमध्ये काही त्या मदरला काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, तर असेच फक्त या ठिकाणी एबॉर्शन्स केले जाऊ शकतात. आणि एबॉर्शन्स कुठल्या मंथमध्ये सेफ आहे, तर अराउंड पहिले जे 12 वीक्स असतात, त्या पहिल्या 12 वीक्समध्येच फक्त एबॉर्शन सेफ आहे, आणि एका मेडिकल प्रॅक्टिशनरच्या आधारे तुम्हाला, म्हणजे त्या पर्टिक्युलर कपलला एबॉर्शन करता येतं. ओके. कुठल्या तरी एका मेडिकल प्रॅक्टिशनरचं त्या ठिकाणी ओपिनियन घ्यावं लागतं, किंवा असं सांगावं लागतं की हे का करत आहोत आपण, याचं रिझन काय आहे, आणि ते रिझन जर प्रॉपर असेल तरच मग एबॉर्शनला परमिशन दिली जाते. कारण फर्स्ट 12 वीक्समध्ये, म्हणजेच फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, त्या मदरला एवढा जास्त त्रास नाही होत एबॉर्शनमुळे. ओके. बट सेकंड ट्रायमेस्टरमध्ये एबॉर्शन करता येतं, पण त्या फिमेलला खूप त्रास होतो. पण अगेन या ठिकाणी खूप स्ट्रॉंग असं रिझन लागतं की का एबॉर्शन करत आहेत, त्याच्यामागचं खूप स्ट्रॉंग रिझन लागतं. या ठिकाणी सहजासहजी एबॉर्शन केले जात नाही, तर 2 मेडिकल प्रॅक्टिशनरचे ओपिनियन्स या ठिकाणी महत्त्वाचे असतात. आणि याची रिस्क आहे की याच्यामध्ये त्या बेबीला, अर्थात बेबीला तर स्टील बर्थ म्हणजे मारलं जाणार आहे, कारण अर्थात एबॉर्शनमध्ये बेबीला मारलंच जातं. पण मदर जी आहे तर तिच्या पण बॉडीवर तिचा वेगळा इम्पॅक्ट पडू शकतो. अर्थात त्यासाठी मदरची पण परवानगी वगैरे सगळं घ्यावं लागतं. अगेन याच्यामध्ये जे एबॉर्शन आहे ते जर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये करत असतील, अर्थात थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे काय, 7th, 8th आणि 9th मंथमध्ये. 7 मंथपर्यंत तर ते बेबी पूर्णतः डेव्हलप झालेलं असतं. तुम्ही पाहिलं असेल की 7th मंथमध्ये पण बऱ्याच ठिकाणी डिलिव्हरी होते, प्री मॅच्युअर बर्थ ज्याला आपण म्हणतो. म्हणजे 7th मंथपर्यंत बेबी पूर्ण तयार झालेला आहे.
जर 7th मधलं ॲबॉर्शन करायचं असेल याचा अर्थ काय, आपण त्या बेबीला, तयार झालेल्या बेबीला मारतोय, म्हणजे स्टिल बर्थ करतोय. सो इट्स नॉट पॉसिबल, आणि त्याच्यामुळे त्या फिमेलला पण त्रास होऊ शकतो, मेंटली, फिजिकली, सगळ्याच. ओके. आणि ते होतच नाही, कारण थर्ड ट्रायमेस्टरमध्ये कुठेही ॲबॉर्शन केले जात नाही, डायरेक्ट डिलिव्हरीज केली जाते. ओके. फक्त फर्स्ट आणि सेकंड ट्रायमेस्टरमध्येच ॲबॉर्शन होऊ शकतं, ते पण काहीतरी प्रॉपर रिझन त्यासाठी पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एमटीपीज. का म्हणजे व्हाय एमटीपी? सो अनवॉन्टेड प्रेग्नन्सी अवॉइड म्हणजे रिमूव्ह करण्यासाठी, किंवा त्याच्यापासून नको असेल अनवॉन्टेड प्रेग्नन्सी तर त्यासाठी. त्यासोबतच काही रेप्स वगैरे झाले असतील तर ती प्रेग्नन्सी नको असेल तर त्यासाठी अबॉर्शन केलं जातं. एमटीपीज आर ऑल्सो इसेन्शियल इन सर्टन केसेस वेअर कंटिन्युएशन ऑफ द प्रेग्नन्सी कुड बी हार्मफुल ऑर इवन फेटल इदर टू दी मदर ऑर टू द फिटस ऑर बोथ. आणि त्या ठिकाणी या रिझनसाठी पण केलं जातं की ज्या ठिकाणी एकतर मदरच्या बॉडीला प्रॉब्लेम आहे, त्या फिटस, डेव्हलप होणाऱ्या फिटसमध्ये असे काहीतरी डिफेक्टिव्ह आहेत किंवा काहीतरी असं आहे की याच्यामुळे ते बेबी जे आहे ते प्रॉपरली डेव्हलप नाही होणार आहे, किंवा दोघांच्याही हेल्थला प्रॉब्लेम असेल तर मग अबॉर्शन केलं जातं. सो इथे पुन्हा ते सांगितलेलं आहे की 12 वीक्सपर्यंत नॉर्मल आहे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये थोडंसं रिस्की आहे, बट तरीही अबॉर्शन केलं जाऊ शकतं. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये अजिबात सेफ नाहीये. ओके. सो एमटीपी इज टोटली लिगल आहे, बट ते जर प्रॉपर यूजसाठी केले जात असेल तर, मिसयूज होत असेल तर ते लिगल नाहीये, त्यासाठी शिक्षा पण होऊ शकते. आणि फक्त फिमेल बेबी आहे म्हणून अबॉर्शन वगैरे करणं यासाठी पण सजा होते. त्यासोबतच अबॉर्शन करणं एवढं सोपं नाहीये की जस्ट एम्ब्रिओ, म्हणजे जस्ट जे बेबी आहे किंवा जे फिटस आहे त्याला बाहेर काढणं एवढी सोपी प्रोसिजर नाहीये. तर त्याच्यामध्ये ते फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ते जे आतमध्ये असणारं तयार होणारं जे फिटस आहे किंवा जे सायगोट आहे, तर त्याला म्हणजे ब्रेक नाही, फोडलं जातं अक्षरशः, आणि त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होतं. त्याचा खूप जास्त त्रास मदरला होत असतो. सो इट्स नॉट इझी. नेक्स्ट आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. आता सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणजे काय? जे अनप्रोटेक्टेड सेक्शुअल इंटरकोर्समुळे ट्रान्सफर होतात. So infectious or diseases which infections or diseases which are transmitted through sexual intercourse are collectively called as sexually transmitted diseases किंवा infections, STI, STD किंवा VD. VD म्हणजे काय? Venereal diseases. म्हणजे काय? ज्याचे सिम्पटम्स किंवा जे जेनायटल एरियाला अफेक्ट करतात त्याला आपण व्हेनेरल डिसीज म्हणतो. आणि त्यात सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेस पण जेनायटल एरियालाच अफेक्ट करतात, बट त्याचे काही सिम्पटम, अल्सर किंवा कधी कधी कोणाला फिवर येणं वगैरे या सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात. बट व्हेनेरल डिसीजेसमध्ये जे पण इफेक्ट आहे तो फक्त जेनायटल एरियावरतीच पाहायला मिळतो. नेक्स्ट आहे RTIs पण म्हणतात ह्याला, कारण रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स. सो याच्यामध्ये एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. आपण याचे काही पॅथोजन्स पण पाहणार आहोत. लेट अस रीड दिस पॅराग्राफ फर्स्ट. गोनोरिया आहे, सायफिलिस आहे, जेनायटल हर्ब्स आहे, क्लेमायडियासिस आहे, जेनायटल वार्ड्स आहे, ट्रायको एक मिनिट ट्रायकोमोनियासिस आहे, हेपॅटायटिस बी आहे, अँड ऑफकोर्स द मोस्ट डिस्कस इन्फेक्शियस डिसीज जो आहे तो म्हणजे HIV. सो तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की HIV जो आहे तर तो मोस्ट डेंजरस डिसीज आहे किंवा मोस्ट डेंजरस STI आहे. आता आपण एक फ्लो चार्ट तयार करूया ज्यामध्ये तुम्हाला हे सगळी नावं आणि यांचे पॅथोजन्स पाहायला मिळतील. पहिल्यांदा काही नॉन क्युरेबल डिसीजेस आहेत, तुम्ही लिहून घेऊ शकता NCERT मध्ये हवं असेल तर. नॉन क्युरेबल म्हणजे काय, तर ज्यांचा कुठेही इलाज नाही असे काही डिसीजेस आहेत. नॉन क्युरेबल मध्ये काय काय येणार आहे, लेट मी राईट. नॉट क्युरेबल किंवा नॉन क्युरेबल दिसते का? मोठ्या मध्ये लिहिते. नॉन क्युरेबल डिसीजेस याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? एक तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ॲज यू ऑल नो HIV याच्यामध्ये येणार आहे. दुसरं आहे ते म्हणजे हेपॅटायटिस बी आपल्याला या ठिकाणी अभ्यासात आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे हर्ब्स. ओके, जेनायटल हर्ब्स त्याला आपण म्हणणार आहोत. GENITALHERPES. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तिघांच्याही नावामध्ये कॉमन लेटर आहे ते म्हणजे H. सो तुम्ही या ठिकाणी H वरून लक्षात ठेवू शकता की सगळे H वाले जे आहेत ते कसे आहेत, नॉन क्युरेबल डिसीजेस आहेत. ओके. त्यासोबतच आता आपण प्रत्येक डिसीज कोण कॉज करणार आहे ते पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे अरे खूप मोठं झालं काय. हा, सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे कुठले घेऊया, गोनोरिया घेऊया. येस, लेटेस्ट टेक. तर गोनोरिया कोण कॉज करणार आहे? नायसेरिया नाव आहे, बॅक्टेरिया कॉज करणार आहे. त्याआधी आपण बी लिहिते मी, बॅक्टेरियासाठी बी, व्हायरससाठी व्ही असं शॉर्टकट वापरलेलं आहे. सो येस, गोनोरिया कोण स्प्रेड करणार आहे? दॅट इज नायसेरिया. आणि याचं पूर्ण नावामध्ये पण गोनोरिया हा शब्द येतो. सो तुम्हाला जास्त पाठ करायची गरज नाही, फक्त तुम्हाला फ्रंट जे नाव आहे ते पाठ करावं लागेल. सो नायसेरिया गोनोरिया हे त्याचं नाव आहे, निसेरिया किंवा नायसेरिया.
तर बेसिकली हे कसं आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. अर्थात याचे सिम्पटम्स पण तुम्हाला पाहायला मिळतातच. दॅट इज स्वेलिंग असेल, इचिंग असेल, पेनिंग असेल, पेनिसमध्ये असेल. तर बेसिकली हे सगळे याचे सिम्पटम्स आहेत. त्यासोबतच जर एखादी लेडी प्रेग्नंट आहे आणि जर तिच्यामध्ये हे इन्फेक्शन जर स्प्रेड झालं, तर बेबी ब्लाइंड जन्माला येऊ शकतं. सो त्याच्यामुळे जर असं डॉक्टरला कळलेलं आहे की बेबी ब्लाइंड आहे या सगळ्या कारणांमुळे, तर जर त्याच्या डोळ्यामध्ये जन्मल्यानंतर लगेचच 1% जर सिल्वर नायट्रेट सोल्युशन जर टाकलं, तर ते बेबीचं ब्लाइंडनेस जाऊ शकतं आणि ते बेबी पुन्हा एकदा पाहू शकतं. ओके. बट जन्मल्यानंतर लगेच 1% टाकायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, ती म्हणजे सेकंड आपण डिसीज पाहूया, दॅट इज क्लेमायडियासिस. क्लेमायडियासिस. क्लेमायडियासिस अगेन बॅक्टेरिया स्प्रेड करणार आहे. याचं नाव आहे, जे स्प्रेड करणार आहे त्याचं नाव आहे क्लेमायडिया. CH. स्पेलिंग चुकली, बरोबर आहे का? लेट मी चेक. हा, इथे एच पाहिजे. ओहो, एच 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 येस, एच. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या सगळ्याची नावं तुम्हाला पाठ करायची आहेत का? तर तुम्हाला ही नावं या चॅप्टरमध्ये नाही पाठ केली तरी पण ह्युमन डिसीजेसमध्ये पाठ करावेच लागणार आहेत. सो बेसिकली आतापासूनच सुरुवात करा, कारण तुम्हाला ह्युमन डिसीजेसमध्ये खूप सारे डिसीजेस आहेत. सो लेट अस राईट क्लेमायडिया ट्रॅकोमॅटिस. ओके. सो हा आहे असा पॅथोजन. सेम सगळं क्लेमायडिया वगैरे सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम हाच आहे की ते लोक बॉडीमध्ये गेल्यानंतर जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत त्यांना हार्म करतात. हे बेसिकली मेल्समध्ये युरेथ्रामध्ये जाणार आहे, युरेथ्रिटिस ज्याला आपण म्हणतो, आणि फिमेलमध्ये सर्विक्समध्ये होतं. ओके, सर्विक्सिटीस. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे थर्ड आहे, दॅट इज सायफिलिस, सिफिलिस किंवा सायफिलिस. सायफिलिस अगेन बॅक्टेरियल आहे. आणि कायचं नाव, ट्रेपोनेमा. येस, ट्रेपोनेमा. ट्रेपोनेमा. ट्रेपोनेमा पॅलिडम जे बॅक्टेरिया आहे तर ते सेफॅलस कॉज करणार आहे. सेफॅलसमध्ये बेसिकली 3 स्टेजेस असतात. प्रायमरी स्टेजमध्ये काय होतं, जस्ट फिवर वगैरे येतो. सेकंडरी स्टेज हा पूर्ण सिम्पटमलेस असतो किंवा त्याला आपण लॅटेंट स्टेज म्हणतो. आणि थर्ड स्टेजमध्ये पण हा सिम्पटमलेसच असतो, बट हा काय करतो, थर्ड स्टेज नंतर या दोघांच्या मध्ये 20 वर्षांचं अंतर असतं. ओके. थर्ड स्टेज नंतर आपले सगळे ऑर्गन हळूहळू काम करायचं बंद करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळ्या ऑर्गन्सचं काम स्टॉप करतं. ओके, 20 इयर्स नंतर. त्यासोबतच सायफिलिस जर न्यूरल सिस्टीममध्ये झाला तर त्याला न्यूरोसायफिलिस असं सुद्धा म्हणतात. नेक्स्ट आहे फोर्थ लेट्स टेक जेनायटल हर्ब्स. ओके, इथून व्हायरल डिसीज आता आपण स्टार्ट करूया. आय थिंक की तुम्हाला सगळे बॅक्टेरियल डिसीजेस कळलेले आहेत. आता आपण स्टार्ट करणार आहोत व्हायरल डिसीज. सो नेक्स्ट आहे, दॅट इज जेनायटल हर्ब. हे कसं आहे, व्हायरल आहे. अगेन मगाशी जी आपण 3 नावं पाहिली होती, दॅट इज हेपॅटायटिस बी असेल, HIV असेल किंवा जेनायटल हर्ब्स असेल, हे सगळेच काय आहेत, व्हायरल डिसीजेस आहेत. सो जेनायटल हर्ब्समध्ये जो व्हायरस आहे जो की हे स्प्रेड करणार आहे त्याचं नाव आहे हर्ब्स सिम्प्लेक्स व्हायरस. सो लक्ष ठेवायला खूप इझी आहे. HCV असं याला म्हटलं जातं. याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, HCV1 आणि HCV2. HCV1 जे आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळेल की माउथमध्ये अल्सर वगैरे करणार आहे. आणि HCV2 जे आहे तर ते जेनायटल एरियामध्ये पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिफ्थ वन, काय घेऊया आपण, कॅन्क्रॉइड. कॅन्क्रॉइड एक बॅक्टेरियम डिसीजेस आहे, म्हणजे बॅक्टेरिया स्प्रेड करणार आहे. आणि बॅक्टेरियाचं नाव आहे दॅट इज हिमोफिलिस. ओके. अगेन याचं पण तेच आहे की पेनिसवरती अल्सरेशन वगैरे होतं. अगेन ते सेम, सगळ्यांचे सेम ऑलमोस्ट सिम्पटम्स आहेत. नेक्स्ट राहिला, येस, वार्ड्स राहिले, जेनायटल वार्ड्स. जेनायटल वार्ड्स जे आहेत तर त्याचं नाव आहे, व्हायरसने स्प्रेड होतं, त्याचं नाव आहे ह्युमॅन. ॲक्च्युली असं लिहिता नाही येते स्क्रीनवरती पेन त्याच्यामुळे, बट आय होप की तुम्हाला माझं अक्षर कळतंय. दॅट इज ह्युमॅन पॅपिलोमा व्हायरस. त्याच्यामुळे याला आपण HPV असं सुद्धा म्हणतो. आय थिंक मी सगळे व्हायरसेस डिसीजेस या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ह्या अजून एक डिसीज आहे ते म्हणजे प्रोटोझोआपासून होणारा ज्याला आपण म्हणणार आहोत ट्रायकोमोनियासिस. हे प्रोटोझोआपासून होणारा एकमेव डिसीजेस तुम्हाला NCERT मध्ये दिलेला आहे. कोणत्या प्रोटोझोआंमुळे होतो, तर ट्रायकोमोनस वजायनालिस
म्हणजे हा फक्त फिमेल्समध्ये होतो असं नाही आहे, बट तरी पण ह्याला वजायनालिस असं नाव दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ट्रायकोमोनियासिस फ्लॅजिलेटेड आहेत. ओके. सो हे सगळे डिसीजेस आणि त्यांच्या पॅथोजन्सची नावं. आता आपण येऊया आपल्या चॅप्टर 2. हे सगळं आपल्याला रीड करायचं आहे. सम ऑफ दिस इन्फेक्शन्स लाईक हेपॅटायटिस बी असेल, HIV असेल, कॅन ऑल्सो बी ट्रान्समिटेड. आता हे कोणत्या कोणत्या मेथडने ट्रान्समिट होतात? बाय शेअरिंग इंजेक्शन निडल्स असतील, कारण अर्थात इंजेक्शन निडल्स आपण शेअर करतोय म्हणजे बॉडीच्या आतमधलं काहीतरी आपण थोडक्यात यूज केलेलं शेअर करतोय. नेक्स्ट आहे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील, विथ द इन्फेक्टेड पर्सन, ट्रान्सफ्युजन ऑफ ब्लड असेल, ऑर फ्रॉम अन इन्फेक्टेड मदर टू दी फिटस टू, म्हणजे मदरपासून फिटसकडे ट्रान्सफर होणारं डिसीज. अशा पद्धतीने हे सगळे डिसीजेस ट्रान्सफर होतात. मदरपासून फिटसकडेचं एक्झाम्पल आहे गोनोरियाचं, कारण जर गोनोरिया बेबीच्या बॉडीमध्ये जर तसं बॅक्टेरिया गेला तर बेबी काय होऊ शकतं, ब्लाइंड होऊ शकतं. सो त्याला आपण 1% सिल्वर नायट्रेट डोळ्यामध्ये टाकतो. एक्सेप्ट हेपॅटायटिस बी, जेनायटल हर्ब्स आणि HIV सगळे जे आहेत ते क्युरेबल आहेत, फक्त हे 3 वगळता. ओके. अर्ली सिम्पटम्स ऑफ मोस्ट ऑफ दिस आर मायनर अँड इन्क्लूड इचिंग आहे. पहिल्या काही दिवसांमध्ये जे सिम्पटम्स येतात त्यामध्ये इचिंग आहे, फ्लुइड डिस्चार्ज होणं आहे, स्लाइटली पेनिंग, स्वेलिंग, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग असे सेक्शुअल जे डिसीजेस आहेत ते पुढे पुढे इन्क्रीज होतात. इन द जेलायटर रिजनमध्ये हे सगळं स्वेलिंग, पेनिंग वगैरे होतं. नेक्स्ट आहे इन्फेक्टेड फिमेल्स मे ऑफन बी एसिम्प्टोमॅटिक. मोस्टली ज्या फिमेल्स इन्फेक्टेड असतात STIजने तर त्या असिम्प्टोमॅटिक असतात. त्याच्यामुळे कळतच नाही की त्यांना कोणता डिसीज वगैरे असं काही आहे का. अँड मे बी रिमेन अनडिटेक्टेड फॉर अ लाँग टाईम, आणि खूप कालावधीसाठी अनडिटेक्टेडच राहील. अर्थात जर माहितीच नाही असा कोणता आजार आहे तर आपण चेक करायला जाणारच नाही. ओके. So absence or less significant symptoms in the early stage of infection and the social stigma attached to the STI deter the uh, infected person from going for timely detection and proper treatment. सो बेसिकली अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोसायटीमध्ये अजूनही सेक्स रिलेटेड गोष्टी किंवा रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स रिलेटेड गोष्टी या सगळ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात असं बंधनं नाही पण टॅबू आहे याच्याबद्दल. सो त्याच्यामुळे कोणीही सेक्सोलॉजिस्टकडे जाण्यासाठी हिचकिच म्हणजे काय संकोच वगैरे होऊ शकतो आणि त्याच्यामुळे या डिसिजेसबद्दल जास्त बोललं जात नाही आणि त्याच्यामुळेच हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्प्रेड होतात का तर ट्रीटमेंट घेतली जात नाही आणि ट्रीटमेंट घेतल्याशिवाय हे जे क्युरेबल डिसिजेस आहेत तर ते सुद्धा क्युअर होणार नाहीत. दिस कुड लीड टू कॉम्प्लिकेशन्स लेटर, आणि जर तुम्ही आत्ताच सुरुवातीला डॉक्टरला नसेल भेटत तर मात्र नंतर तुम्हाला खूप सारे कॉम्प्लिकेशन्स पण फेस करावे लागतील. नेक्स्ट आहे विच इन्क्लूड, आता पुढे येणाऱ्या काही त्रासांबद्दल आहे. दॅट इज पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीजेस आहेत. एबॉर्शन होऊ शकतं जर सारखंच म्हणजे डिसीज आहे आणि त्याच्यावरती काही ट्रीटमेंट नाही घेतली, त्याला क्युअर नाही केले जाते तर अर्थात एबॉर्शन खूप सारखं होऊ शकतं. स्टील बर्थ म्हणजे काय, मेलेलं बेबी जन्माला येतं ना, सो समथिंग लाईक दॅट, बेबी जन्माला येऊ शकतं. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय, युटेरसमध्ये ज्या ठिकाणी आपण म्हणतो की झायगोट या ठिकाणी इम्प्लांट झाला पाहिजे तिथे न होता झायगोट इतरच कुठल्या तरी ठिकाणी इम्प्लांट होतं, पण युटेराईन कॅव्हिटीच्या आउटसाईड कुठेतरी ठिकाणी इम्प्लांट होतं. ओके, मग ते वर वगैरे असू शकतं. नेक्स्ट आहे इन्फर्टिलिटी सुद्धा होऊ शकते, और इवन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो या सगळ्या डिसिजेसमुळे. सो STIs आर कॉमन थ्रेट टू अ हेल्दी सोसायटी and therefore prevention or early detection and cure of the diseases are given prime consideration under the reproductive health care programs. सो RCHने याच्यावरती खूप जास्त भर दिलेली आहे की सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन STIs बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आहे वगैरे. सो दो ऑल पर्सन आर वल्नरेबल टू सी दीज वल्नरेबल टू दीज इन्फेक्शन्स, देअर incidences are reported to be very high among the person in the age group 15 to 24 years. म्हणजे भलेही हे डिसिजेस कुठल्याही एज ग्रुपमधल्या लोकांना होऊ शकतात, बट याची जर जास्त कुठे सध्या संख्या असेल डिसीज झालेल्यांची तर ती आहे 15 to 24 इयर्समध्ये, कारण या एजमध्ये यंग पीपल असतात त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती असेल नसेल आणि त्याच्यामुळे विदाऊट एनी एक्सपिरियन्स तर अशा काही गोष्टी होऊ शकतात. सो बेसिकली या ठिकाणी एवढं सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे तर अशा पद्धतीने STIs होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे, मल्टिपल पार्टनरसोबत सेक्स करणं किंवा अननोन पार्टनरसोबत सेक्स करणं अवॉइड केलं पाहिजे. एनी टाईम ड्युरिंग क्वार्टर्स कॉन्डमचा यूज केला पाहिजे, कारण ते STIs पासून प्रिव्हेंट करायचं काम देखील करतात. इन केस ऑफ डाऊट वन शुड गो टू क्वालिफाईड डॉक्टर फॉर अर्ली डिटेक्शन अँड गेट कम्प्लीट ट्रीटमेंट इफ डायग्नोस्ड विथ इन्फेक्शन. सो बेसिकली जर एखाद्याला कळलं की आपल्याला मे बी असं STI झालेलं आहे तर तुम्ही डॉक्टरकडे कन्सल्ट केलं पाहिजे. डॉक्टर तुमच्या काही टेस्ट वगैरे परफॉर्म करतील आणि मग तुम्हाला त्याच्यावरचा प्रॉपर उपचार जर काही असेल किंवा जे पण उपाययोजना असेल तर ते सांगतील. सो हे झालं STIs बद्दल. नेक्स्ट आहे इन्फर्टिलिटी. इन्फर्टिलिटीमध्ये बेसिकली आपल्याला आर्ट्स पाहायला मिळतील.
सो अ डिस्कशन ऑन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज इनकम्प्लीट विदाउट मेन्शनिंग दी इन्फर्टिलिटी. कारण असे बरेचसे कपल्स आहेत जे इन्फर्टाईल आहेत. मग ते मेल असेल तर त्यांच्यामध्ये इतर टेस्टोस्टेरॉनची कमी आहे किंवा टेस्टिस तेवढे स्ट्रॉंग बनत नाहीत की जेवढे आवश्यक आहेत ओवमपर्यंत जायला. त्याला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. किंवा जर आपण फिमेल्समध्ये पाहिलं तर फिमेल्समध्ये पण अगेन असेच काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत की ज्यामुळे इन्फर्टिलिटी सुद्धा होऊ शकते. सो इन्फर्टिलिटी म्हणजे काय? तर 2 इयर्स सलग अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स करून सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला आपण म्हणणार आहोत की ते कसं आहे, इन्फर्टाईल कपल आहे किंवा मे बी मेल किंवा फिमेल पार्टनर इन्फर्टाईल आहे. So the reasons for this could be many physical, congenital diseases, drugs, immunological or even psychological problems देखील याच्यामध्ये मग येऊ शकतात. In India, often the female is blamed for couple being childless, but more often than not. इंडियामध्ये बऱ्याचदा एखादं घरामध्ये जर बाळ नसेल जन्माला आलं तर मग त्या स्त्रीला बोल लावले जातात की का अजून जन्माला नाही आलं बाळ वगैरे वगैरे वगैरे. सो बेसिकली चाइल्डलेस राहिल्यामुळे त्या फिमेलला ब्लेम केलं जातं. बट हेल्थ केअर युनिट जे आहे, मोर ऑफन दॅट नॉट द प्रॉब्लेम लाईज इन द मेल पार्टनर. सो फिमेलपेक्षा मेल पार्टनरमध्ये जास्त प्रॉब्लेम्स असतात. फॉर एक्झाम्पल स्पम्स तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत, त्यांची मोटिलिटी तेवढी चांगली नाही आहे. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मे बी येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हां, however where such corrections are not possible, the couple could be assisted to have children through certain special techniques commonly known as assisted reproductive technologies, ज्याला आपण आर्ट म्हणतो, ART. सो बेसिकली जर हे काही वर्क नाही झालं तर मग ते जे कपल आहे तर ते काही मेडिकल सायन्सचा हेल्प घ्यायचं ठरवतं. आणि मग त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे ती म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. ते म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. तुम्हाला सगळ्यांना इन विट्रो फर्टिलायझेशनबद्दल इन्फॉर्मेशन असेलच. तर त्याला आपण शॉर्टकटमध्ये IVF असं म्हणतो. IVF हे बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन केलं जातं. विट्रो म्हणजे काय, बॉडीच्या बाहेर किंवा ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या बाहेरच लक्षात ठेवा. आणि विवो म्हणजे काय, बॉडीच्या आतमध्ये. ओके. सो विवो म्हणजे काय, इंटरनल बॉडीमध्ये, आणि विट्रो म्हणजे बॉडीच्या बाहेर. थोडंसं मी साईज इन्क्रीज करते जेणेकरून दिसेल. ओके. सो आता या ठिकाणी फर्टिलायझेशन जे आहे तर ते आउटसाइड दी ह्युमन बॉडी होणार आहे. आणि बेसिकली याच्यामध्ये काय केलं जातं तर जे फिमेल बॉडीमधलं ओवा आहे आणि मेल बॉडीमधलं जे स्पर्म आहे तर ते एका पेट्री डिशमध्ये घेतलं जातं. आणि या सोल्युशनमध्ये ते छोटं सोल्युशन असतं, सीमन अर्थात या ठिकाणी असणार आहे. आणि अजून थोडेसे काही केमिकल्स वगैरे पण असतात जेणेकरून युटेरसमध्ये किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये ज्याप्रमाणे कंडिशन असते तशी कंडिशन तयार व्हावी. आणि मग या ठिकाणी ते जे ओवम आहे तर ते प्रेझेंट असणार आहे आणि स्पर्म्स इथून सोडले जाणार आहेत. अर्थात एकच नाही बाहेर काढलं जात ओवम किंवा स्पर्म, कारण मे बी फर्टिलायझेशन फेल वगैरे झालं तर त्याच्यामुळे काढताना एक्स्ट्रा स्पर्म्स पण बाहेर काढतात आणि एक्स्ट्रा ओवम्स पण बाहेर काढतात आणि ते सगळं या डिशमध्ये असतात. सो एका वेळी या ठिकाणी एक ओवम जर फर्टिलाइज झालं तर बाकीची सगळी प्रोसेस स्टॉप केली जाते. एक ओवम फर्टिलाइज झालं की ती फर्टिलाइज झाल्यानंतर जोपर्यंत ते 8 ब्लास्टोमर्सपर्यंत वाढत जातं तर तोपर्यंत त्यासाठी थांबलं जातं, म्हणजे वेट केला जातो. 8 ब्लास्टोमर्स नंतर हे वाढलं की मग त्याला सेंड केलं जातं. एकतर ते आपण फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर करणार आहोत किंवा 8 ब्लास्टोमर्सपेक्षा जास्त जर झालं असेल तर मग त्याला आपण डायरेक्ट युटेरसमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. सो डिपेंड्स किती त्याची साईज केवढी आहे त्यानुसार त्याला फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा युटेरसमध्ये ट्रान्सफर केलं जातं. सो अर्थात आपण एम्ब्रिओज ट्रान्सफर करतोय झायगोटच्या फॉर्ममध्ये असो किंवा अबव 8 ब्लास्टोमर्स म्हणजेच मोरुलाच्या फॉर्ममध्ये असो, आपण ट्रान्सफर तर एम्ब्रिओज करतोय. सो त्याच्यामुळे याला एम्ब्रिओ ट्रान्सफर मेथड असं म्हटलं जातं, ज्याला आपण ट्रान्सफर करणार आहोत ज्यावेळेस. ओके. सो आता हे जे ओवा आहे ते एकतर त्या कडून घेतलेलं असेल किंवा डोनरने दिलेलं असेल, व्हॉट एव्हर जे असेल ते. बट एकतर याचं मेन पर्पज काय आहे की बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन केलं जातं. का केलं जातं तर मे बी बॉडीमध्ये फर्टिलायझेशन करायला काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा स्पर्म काउंट तेवढा नाहीये किंवा मे बी तेवढं ओवम ॲक्टिवेट नाही आहेत. जर ओवम तेवढ्या प्रकारे स्ट्रॉंग नसतील किंवा कॅपेबल नसतील तर मग दुसऱ्या लेडीचे ओवम घेऊन पण ते फर्टिलाइज बाहेर केले जातात आणि ॲक्च्युअल मदरच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केले जातात. सो बेसिकली याच्या मागे खूप साऱ्या मेथड्स आहेत. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इन विट्रो फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर होतं आणि याच्यानंतर ते जे फर्टिलाइज झालेलं झायगोट आहे तर ते बॉडीमध्ये एम्ब्रिओ ट्रान्सफर मेथडने टाकलं जातं. आता हे जे एम्ब्रिओ ट्रान्सफर आहे त्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक तर ते 8 ब्लास्टोमर्सपर्यंतचं झायगोट असेल तर त्याला आपण झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि त्याचं पूर्ण रूप आहे झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आणि जर तो एम्ब्रिओ मोर दॅन 8 ब्लास्टोमर्स असेल तर मग त्याला डायरेक्ट युटेरसमध्ये प्लांट केलं जातं. त्याचा फुल फॉर्म आहे इंट्रा युटेराईन ट्रान्सफर. ओके.
त्यासोबतच हे जे आहे हे फर्टिलायझेशन बॉडीच्या बाहेर टेस्ट ट्यूबमध्ये पेट्री डिशमध्ये वगैरे होतं. सो दॅट्स वाय त्याला आपण म्हणणार आहोत टेस्ट ट्यूब बेबी. याच्यापासून जे बेबी डेव्हलप होईल त्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. नेक्स्ट आहे एम्ब्रिओज फॉर्म्ड बाय इन विवो फर्टिलायझेशन. इन विवो म्हणजे काय, बॉडीच्या आतमध्ये, म्हणजे फिमेल बॉडीच्या आतमध्येच गॅमेट आहे आणि आतमध्ये फर्टिलायझेशन होत आहे. ओके. इन विवो फर्टिलायझेशनचे पण काही टेक्निक्स आहेत. मग या कधी वापरल्या जातात, की फॉर एक्झाम्पल जी फिमेल आहे तर ती फिमेलची बॉडी जे ओवम प्रोड्यूस करत आहे तर ते ओवम्स तेवढे इफेक्टिव्ह नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत की ते चांगलं म्हणजे सक्षम किंवा पूर्णतः काय म्हणू शकतो आपण त्याला, जेनेटिकली ओके बेबी ते प्रोड्यूस करू शकत नाहीये किंवा त्या मदरला कुठला तरी डिसीज असा असेल की ज्याच्यामुळे ओवम्स जे आहेत तर ते जेनेटिकली प्रॉपर नाही आहेत. मग अशा वेळी काय केलं जातं, एखाद्या डोनर मदरकडचे ओवम्स घेतले जातात. ओके. डोनर मदर दुसरीच आहे, ती ही मदर नाहीये. सो दुसऱ्याच एखाद्या डोनर मदरकडून जे ओवम आहेत तर ते घेतले जातात आणि ते ऍक्च्युअल मदरच्या फॅलोपियन ट्यूबच्या आतमध्ये ट्रान्सफर केले जातात अँप्युलापर्यंत. ओके. म्हणजे या ठिकाणी गॅमेट्स ट्रान्सफर होत आहेत आणि गॅमेट्स ट्रान्सफर करून झाले की मग डायरेक्ट नॅचरली मेथडने स्पर्म्स वगैरे एंटर होतात, बॉडीच्या आतमध्ये होतं हे सगळं. स्पर्म्स एंटर होतात आणि बॉडीच्या आतमध्येच फर्टिलायझेशन होतं. म्हणजे प्रॉब्लेम कोणाचा होता, फक्त गॅमेटचा होता. त्याच्यामुळे फक्त गॅमेटच ट्रान्सफर केलं. ओके. सो गॅमेट ट्रान्सफर केल्यामुळे आपण या मेथडला गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर असं म्हणणार आहोत, की ज्या ठिकाणी ज्या मदरच्या बॉडीमध्ये ओवम जे आहे त्याची अमाऊंट खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे ती मदर कन्सिव्ह करू शकत नाहीये आणि म्हणून डोनर मदरचं ओवम घेतलं जातं आणि बॉडीच्या आतमध्ये सोडलं जातं आणि त्याच्यामुळे गॅमेट फक्त आतमध्ये पाठवले जाते. फर्टिलायझेशन बॉडीच्या आतमध्येच होणार आहे इन विवो पद्धतीने. बॉडीच्या आतमध्ये असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, इन विवो. ओके. आफ्टर दॅट हे एक अजून मेथड आहे. दुसरी मेथड आहे ICSI. म्हणजे काय, इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. हे कधी होतं, जेव्हा मेल पार्टनरच्या बॉडीमध्ये स्पर्मचं अमाऊंट खूप कमी आहे. ओके. किंवा ते स्पर्मची मोटिलिटी कमी आहे. ते स्पर्म्स फॅलोपियन ट्यूबपर्यंत जाण्याआधीच ते मे बी त्याची ॲबिलिटी संपते किंवा मोबिलिटी संपते वगैरे, असे जे काही स्पर्म आहेत, थोडेसे वीक स्पर्म वगैरे आहेत, तर अशा कंडिशनमध्ये ICSI परफॉर्म केलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं, तर बॉडीमधून जे ओव्हम आहे त्याला बाहेर काढलं जातं आणि जे स्पर्म आहे त्याला डायरेक्ट ओव्हममध्ये इन्जेक्ट केलं जातं. ओके. स्पर्म पण ऑब्व्हियसली बाहेर काढलं जाणार आहे बॉडीच्या, तर स्पर्म पण बाहेर काढलं जातं आणि हे जे स्पर्म आहे त्याला डायरेक्टली फिमेल बॉडीच्या फिमेल ओव्हमच्या आतमध्ये इंजेक्ट केलं जातं. सो याला आपण म्हणणार आहोत इंट्रासायटोप्लाझ्मिक. म्हणजे हे जे ओवम आहे याचं सायटोप्लाझम आहे या ठिकाणी. सो इंट्रासायटोप्लाझ्मिक काय इन्सर्ट करणार आहोत आपण, स्पर्म विथ दी हेल्प ऑफ इंजेक्शन. सो इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इनफर्टिलिटी. आता इनफर्टिलिटी म्हणजे काय, आपण मगाशीच पाहिलेलं आहे की 2 इयर्स सलग जर एखादा कपल रिप्रोडक्शन नाही करू शकत आहे, जरी ते अनप्रोटेक्टेड सेक्स करतात तरीही, तर त्याला आपण इनफर्टिलिटी म्हणतो. मग इनफर्टिलिटी केसेस either due to inability of male partner to inseminate the female or due to very low sperm count in the ejaculates could be corrected by artificial insemination technique. आता जर मेल पार्टनरमध्ये काही दोष असतील, फॉर एक्झाम्पल एक तर स्पर्म काउंट खूप कमी आहे किंवा इन्सेमिनेशनच नाही करू शकत आहे तो मेल पार्टनर फिमेलच्या बॉडीमध्ये, तर या सगळ्या कंडिशन्समध्ये आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं. म्हणजेच काय, जर स्पर्म काउंट कमी असेल तर एखादा दुसरा हेल्दी डोनर पाहिला जातो, म्हणजे त्या कपलचा नाही येतो, त्या कपलमधला नाही आहे, दुसरा एखादा हेल्दी डोनर आहे, त्याच्याकडून स्पर्म्स घेतले जातात आणि मग या ठिकाणी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन केलं जातं. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की जसं आपण पाहिलं इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन वगैरे आहे, तर या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या जातात. जर आपण इतर कुठल्या पर्सन करून स्पर्म घेणार असू आणि ते जर फिमेलच्या बॉडीमध्ये असं आर्टिफिशियली सेंड म्हणजे ट्रान्सफर करणार असो वजायनामध्ये, तर त्याला आपण म्हणणार आहोत इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन. म्हणजे काय, हे दोघं कपल आहेत आणि ते तिसरा पर्सन आहे, आपण या तिसऱ्या पर्सनकडून स्पर्म्स जे आहेत तर ते बॉरो केले आणि ते या फिमेलच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियली आता इन्सर्ट केले जाणार आहेत. आर्टिफिशियली म्हणजे काय, याच्यामधून पण निडलच्या फॉर्ममध्ये, निडलच्या फॉर्ममधून बॉडीमधून बाहेर काढले आणि या मदर नाही लेडीच्या बॉडीमध्ये पण निडल्समधूनच टाकले जाणार आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. आणि त्यातलाही हा प्रकार आहे की ज्या ठिकाणी आपण वजायनामध्ये ते सगळे स्पर्म्स सोडणार आहोत. सो त्याला आपण म्हणूया इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन, कारण वजायनामधून अर्थातच ते परत युटेरसमध्ये जाणार आहे. सो इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन. नेक्स्ट आहे, दो ऑप्शन्स आर मेनी ऑफ ऑल दिस टेक्निक्स रिक्वायर एक्स्ट्रीमली हाय प्रेशियस हँडलिंग precision handling by specialized professionals and expensive instrumentation. सो बेसिकली हे असं वाटतं की हे टेक्निक खूप युजफुल आहेत, परंतु या टेक्निक्समध्ये खूप जास्त प्रिकॉशन घ्यायची गरज असते. प्रिसिशन म्हणजे काय, खूप जास्त
म्हणजे त्याच पार्टनरचे स्पर्म्स आणि त्याच पार्टनरचे ओवम्स मॅच झाले पाहिजे. चुकून जर वेगवेगळे झाले तर कॅरेक्टर्स परत बदलू शकतात. सो या सगळ्या गोष्टींचं खूप लक्ष द्यावं लागतं. जेव्हा ICSI करणार आहे तेव्हा पण ते स्पर्म प्रॉपरली त्या ओव्हमच्या आतमध्ये व्यवस्थित पद्धतीने गेलं पाहिजे. जर नाही गेलं तर मे बी त्या ठिकाणी परत डिसऑर्डर्स काहीतरी होऊ शकतात. सो बेसिकली या सगळ्या गोष्टींची पण इथे काळजी घ्यावी लागते. Therefore, these facilities are presently available only in very few countries किंवा very few centers in the country. आणि सगळ्याच देशामध्ये आहेत असं पण नाहीये. अजूनही काही देशांमध्ये हे एवढं डेव्हलप नाहीये. ऑब्व्हियसली देअर बेनिफिट इज अफोर्डेबल टू ओन्ली अ लिमिटेड नंबर ऑफ पीपल आणि हे खूप स्वस्त वगैरे असं काही नाहीये. यासाठी प्रचंड पैसा खर्च होतो. ते IVF असलं तरी पण त्यासाठी सुद्धा खूप पैसे जातात. सो इट्स नॉट व्हेरी इझी टास्क आणि प्रत्येकाला अफोर्डेबल पण नाहीये ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे emotional, religious, and social factors are also deterrents in the adoption of these methods. Since the ultimate aim of all these procedure is to have children, in India we have so many orphan and destitute children who would probably not survive till maturity unless taken care of them. सो बेसिकली या सगळ्या मेथड्सचं ॲट द लास्ट एम काय आहे, तर एम हेच आहे की त्या कपलला बेबी हवा आहे. ओके, मग असे काही कपल्स जर असतील की जे हे सगळे मेथड्स अफोर्ड नाही करू शकत आहेत किंवा जरी अफोर्ड करू शकत असतील तरी पण आपल्या देशामध्ये अजून एक दुसरा ऑप्शन असा आहे की जर आपण काही ठिकाणी पाहिलं तर बरेचशी मुलं अनाथ आहेत ज्यांचे आई वडील नाही आहेत किंवा मे बी आई वडिलांनी त्यांना सोडलेलं आहे किंवा वॉट एव्हर जे पण रिझन्स असतील ते. सो असे जे काही मुलं आहेत किंवा अशा ज्या काही मुली आहेत त्यांना पण ते लोक अडॉप्ट करू शकतात. जर हे पॉसिबल नसेल IVF करणं वगैरे व्हॉटेवर, तर मग त्यासाठी ते त्यांना पण अडॉप्ट करू शकतात. कारण असे काही मुलं आहेत की जे खूप दिवस नाही जगू शकत कारण त्यांची प्रॉपर केअर नाही घेतली जात, त्यांना प्रॉपर खायला प्यायला नाही दिलं जात. सो त्याच्यामुळे जे जन्माला आलेले आहेत त्यांचं पण आपण वी शुड टेक केअर ऑफ देम ऑल्सो. So, our laws permit legal adoption and it is as yet one of the best method for couples looking for parenthood. आणि आपल्या लॉजच्या अनुसार लिगली सगळे राईट्स त्या पॅरेंट्सच्या हातामध्ये दिले जातात आणि असं पण नाही की ते बेबी किंवा ते जे मुलं असेल, अनाथ मुलं असेल, ते कोणाच्या पण हातात सोपवलं जातं असं पण नाहीये. जी फॅमिली फायनान्शियली प्रॉपर आहे की जे त्या बेबीची काळजी घेऊ शकते त्याच पॅरेंट्सच्या हातामध्ये ते बेबी दिलं जातं. सो ह्या सगळ्या गोष्टी बघूनच अडॉप्शन पण केलं जातं. सो देर आर टू मेथड्स जे पेरेंट्स स्वतः बायोलॉजिकली पॅरेंट्स नाही होऊ शकत तर मग ते एकतर IVF करू शकतात किंवा IVFने बायोलॉजिकल पॅरेंट्स होऊ शकतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ते अडॉप्शन करू शकतात. सो 2 ऑप्शन्स आहेत. इन दिस वे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. खूप जास्त वेळ लागला असं मला वाटतंय बट आय थिंक की तुम्हाला पूर्ण चॅप्टर समजला असेल आणि समरीमध्ये तुम्ही एकदा रीड करायचं आहे कारण समरीमध्ये असे काही स्टेटमेंट्स असतात की ते डायरेक्टली एक्झाममध्ये येऊ शकतात. ओके, सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.